बुद्धाय जय भीम सर्वांना. आज 27 जानेवारी 2024 आणि आज आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज या ठिकाणी आपण धम्मसाखरच्या समूह मुंबई यांच्या माध्यमातून धम्मपद अट्टकथा गाथा साप्ताहिक मालिका, त्या मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक, उपस्थित शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय आणि सविनय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया आणि त्यासाठी मी सर्वांच्या वतीने शोभा माने यांना विनंती करते की त्यांनी 30 अनुसरण करावे. शोभा माने मॅम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु 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 साधू. धन्यवाद शोभाताई. आज आपल्या धम्मपद अट्टकथेचे 135वे पुष्प गुंफण्यासाठीचे आपले प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक आहेत आदरणीय आशुतोष कदम सर. आणि आज या मंचावर सरांचे पहिलेच व्याख्यान आहे आणि त्याबद्दल मी सरांचे धम्मसाखरच्या समूहातर्फे खूप खूप अभिनंदन करते सर. सर सध्या व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून डिपार्टमेंट ऑफ पाली, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई येथे कार्यरत आहेत. 2020 मध्ये सरांचे MA पाली झाले आहे आणि डिपार्टमेंट ऑफ पाली मुंबई मधनं केले आहे सरांनी. सर नेट क्वालिफाईड आहेत. तसेच 2020 मध्ये सर मास्टर ऑफ बुद्धिस्ट स्टडीज हेही त्यांचे कंप्लीट झाले आहे आणि ही पास्ड विथ द डिस्टिंक्शन. द सेंटर ऑफ बुद्धिस्ट स्टडीज, युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग इथून सरांनी केले आहे आणि ते सर 1 वर्ष हाँगकाँगला सामनेर म्हणून राहिले आणि त्यांनी तसे जीवन त्यांनी व्यतीत केले. सरांचे काही रिसर्च इंटरेस्ट पेपर्स आहेत. सरांचे रिसर्च इंटरेस्ट मध्ये पाली लँग्वेज अँड लिटरेचर, क्लासिकल तिबेटन लँग्वेज अँड लिटरेचर, बुद्धिस्ट संस्कृत लँग्वेज अँड लिटरेचर, पाली संस्कृत तिबेटन कंपॅरेटिव्ह स्टडीज आणि हिस्ट्री ऑफ इंडियन बुद्धिझम, तसेच बुद्धिस्ट फिलॉसॉफिकल स्कूल ऑफ मध्यमका फिलॉसॉफी, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सरांनी रिसर्च पेपर प्रेझेंट केले आहेत आणि त्यातील काही आहेत ते फ्लॉवर अरेंजमेंट अँड टीचिंग ऑफ बुद्धा, तसेच धम्मचक्र प्रवर्तन द रिवायवल ऑफ बुद्धिझम हेही सरांनी पेपर प्रेझेंट केले आहे. तसेच द इम्पॉर्टन्स ऑफ दाना इन्स्क्रिप्शन ऑफ द सांची स्तूपा हेही सरांचे पेपर प्रेझेंट झाले आहेत. असे आज उच्च विद्याविभूषित वक्ते आणि मार्गदर्शक आज आपल्याला लाभले आहेत. तेव्हा मी सर्वांच्या वतीने आज सर हे आपल्याला आज या धम्मपद मधील ब्राह्मण वग्गो मधील पसात बहुल ब्राह्मणवत्तू, संबहुल भिक्खुवत्तू, मारवत्तू आणि अन्यत्तर ब्राह्मणवत्तू या 4 गाथा आणि कथांवर आपल्याला मार्गदर्शन करतील. तेव्हा मी आदरणीय आशुतोष कदम सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या विषयावर आम्हाला बहुमोल मार्गदर्शन करावे. आदरणीय आशुतोष कदम सर. हो, सर्वप्रथम साधू साधू साधू. थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल. धन्यवाद. आणि आज मी तुम्हाला जे ब्राह्मण वर्ग धम्मपदामधले शेवटचं लेसन आहे ते मी स्टार्ट करणार आहे. ओके, सर्वप्रथम
तथागत भगवान बुद्धांना म्हणतो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सो धम्मपदातली ही शेवटचं वर्ग त्यामध्ये चार कथा मला देण्यात आलेल्या आहेत या सिरीज साठी, या एपिसोड साठी. तर ते म्हणजे प्रसाद बहुल ब्राह्मणवत्तु, समबहुल भिक्खुवत्तु, मारवत्तु, आयत्तर ब्राह्मणवत्तु. तर आपण डायरेक्टली काय करूया, डायरेक्टली अट्टकथांच्या मार्फत गाथांना शिकूया आणि कशा प्रकारे अट्टकथा या गाथा समजण्यामध्ये आपल्याला मदत करतात ते सुद्धा जाणूया. त्यासोबतच हे जे धम्मपद आहे, जे सर्वात फेमस पुस्तक बौद्ध धम्मातलं, तर हे जे बौद्ध धम्म आहेत इतर बुद्धिस्ट सेक्ट मध्ये कसे गेले आणि त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन कशा प्रकारे केलं, हुबेहूब ट्रान्सलेशन, राईट. तर तो सुद्धा तिब्बतन एस्पेक्ट आणि संस्कृतचा एस्पेक्ट पण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये फारसं डीपली न जाता एकदम अतिशय शॅलो लेवलवरती, वरच्या लेवलवरतीच त्याची निरीक्षण करण्यात आलेले आहे. तर पालीचं वाचन होईल आणि पालीच्या वाचनाद्वारे आपल्याला स्टोरी कशी कळते आणि ही गाथा कशा सांगण्यात आल्या आणि गाथेंचा अर्थ कसा समजतो, तर याबद्दल आपण थोडंसं स्टडी करणार आहोत. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. तर येस, फर्स्ट आहे प्रसाद बहुल ब्राह्मणवत्तु. प्रसाद बहुल म्हणजे प्रसन्न चित्त असं, तर प्रसन्न श्रद्धाळू असा ब्राह्मण तो कसा आहे, श्रद्धाळू आहे, फेथफुल आहे, राईट. त्या ब्राह्मणाबद्दल ही स्टोरी सांगितली आहे. तर सुरुवातीला आपल्याला दिसते छिंद सोतंती. छिंद सोत म्हणजे प्रवाहाला काय करणं, छेदणं, प्रवाहाला कट करणं. असं बोलून इमं धम्मदेशनं सत्ता जेतवने विहरंतो प्रसाद बहुलं ब्राह्मणं आरंभ कथेसी. अशा प्रकारे या धम्मदेशनाची सुरुवात होते आणि सत्ता जेतवना मध्ये विहार करत असताना प्रसाद बहुल ब्राह्मणाला उद्देशून काय सांगतात, ही गाथा म्हटलेली आहे. ठीक आहे. सो कीर ब्राह्मणो भगवतो धम्मदेशनं सुत्वा प्रसन्न चित्तो आत्तनो गेहे 16 मत्तानं भिक्खूनं नित्यभक्तं पट्टपेत्वा भिक्खूनं आगत वेलायां पत्तं गहेत्वा आगच्छन्तु भुंतो आहारन्तो निसीदन्तु भुंतो आहारन्तो ती यंकिंची वदन्तो अर्हन्तवाद पटिसंयुक्तं एव वदति. तर यामध्ये असं दिसतंय पूर्ण वाक्यामध्ये, बरंच मोठं वाक्य आहे. तर हा जो ब्राह्मण आहे, श्रद्धावान ब्राह्मण, त्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे बुद्ध धम्म संघाप्रती, कारण की बऱ्याच वेळेला तो बुद्धांची देशना ऐकलेला आहे आणि देशना ऐकून त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली आहे. श्रद्धा उत्पन्न होऊन तो भिक्षूंना आमंत्रित करतोय. तर इथे असं दिसतं आपल्याला की तो भिक्षू भगवंतांचा धम्मदेशना ऐकून प्रसन्न चित्ताने, श्रद्धाळू चित्ताने स्वतःच्या आत्मन स्वतःच्या गेहे घरात 16 मत्तानं 16 मात्र भिक्षूंना काय करतो, भोजन देण्यासाठी, नित्य मतामध्ये कंटिन्युअसली जेवण देण्याच्या उद्देशाने, म्हणजे एकच देऊन त्याला हे नाही करायचं, त्याला नेहमी बोलवायचं. नित्य भक्तं पट्टपेत्वा या विचाराने काय करतो, बोलावितो. आणि भिक्खूंना जेव्हा ते घरी येतात तेव्हा त्यांच्याकडून पात्र घेतो. भिक्खूनं आगत वेलाय पत्तं गहेत्वा त्यांच्याकडून पात्र घेऊन आगच्छन्तु भुंतो आहारन्तो निसीदन्तु भुंतो आहारन्तो ती असं म्हणतो. तर हेच या शब्दामध्येच त्याचं सगळं गडबड होते. इकडे पुढे याच वाक्यामुळे अनेक भिक्षू नंतर त्याकडे जातच नाही. तसं काय म्हणतोय तो इकडे, तो या आदरणीय अर्हंत भंते या बसा असं म्हणतो. तर जे काही भिक्षू येत आहे
या बसा. अरहंत बनते तुम्ही या बसा. अरहंत बनते तुम्ही या आतमध्ये या. तर प्रत्येक भिक्षूला तो काय म्हणून उद्देश होता, अरहंत म्हणून उद्देशून बोलतोय. तर असं बोलल्यामुळे तर असं असं बोलल्यामुळे जे अरहंत नाही आहेत त्यांच्या मनामध्ये विचार येतो, अरे या माणसाला, हा जो ब्राह्मण आहे, प्रसाद बहुल ब्राह्मण आहे, हा तर चित्त ओळखतो, परचित्त ज्ञान आहे वाटतं ह्याला. परचित्त ज्ञान म्हणजे दुसऱ्यांचे चित्त जाणण्याचं ज्ञान आहे की काय ह्याला. कदाचित त्याच वरून तो बोलतोय अरहंत या, अरहंत बसा. तर कोणी आपलं चित्त जाणत आहे आणि ते आपल्याला, आपण नाही जाणत आहोत पण तो जाणत आहे, आणि आपल्या मनात काही पाप उत्पन्न झाले तर त्याला कळणार पहिल्यांदा. तर या भीतीने ते जे भिक्षू विचार करतात की बाबा परत त्याच्याकडे जायचं नाही. ते सो पुतुजन, त्यांच्यामध्ये पुतुजन असतात नॉर्मल. ते 16 भिक्षूंपैकी जे काही पुतुजन असतात, पुतुजन मीन्स नॉर्मल, जे अजून फक्त त्यांना अरहंत प्राप्त झाला नाही. तर ते विचार करतात की अयं आम्हेसु अरहंत संयती, हा त्याला अरहंत संयत प्राप्त नाही ना, ओळखत नाही का तो आम्हाला चुकीचा अरहंत बोलत आहे, राईट. आणि जे खिणासव होतात, जे खिणासव हा जे उद्देशला आहे ते हे पर्टिक्युलरली अरहंतांसाठी आहे. खिणासवचा अर्थ आपण असं घेऊ शकतो की ज्यामध्ये काही मेंटल निगेटिव्हिटी काही राहिली नाही, मानसिक मनामध्ये काही निगेटिव्हिटी राहिली नाही, सर्व आसव जे आहेत ते क्षीण झाले आहेत. तर एकीकडे हे जे पुतुजन आहेत ते म्हणतात की ह्याला अरहंत सही प्राप्त झाली आहे, आणि एकीकडे जे अरहंत आहेत ते विचार करतात की ह्याला तर अरहंताचं भाव माहित आहे, अरहंतांचं नेचर माहित आहे, हा नेचर जाणतो. अयं नो खिणासव भावं जानाति ती, हा तर आमचं खिणासव भाव जाणत आहे. तर एक पुतुजन बोलतात, पुतुजन एका साईडला विचार करतात असे, आणि अरहंत एका साईडला असे विचार करतात. तर एवं ते सभ्येपी, तर दोघी जे पुतुजन आणि अरहंत मध्ये दोघांमध्ये काय कुकुच्चा यंता म्हणजे एक कन्फ्युजन निर्माण होते, आणि ते विचार करतात की ह्याच्या घरी परत जायचं नाही. सो दुःखी दुःमनो, तो बिचारा दुःखी झाला, दुःखी मनाचं झाला, त्याचं मन त्याला वाईट वाटायला लागलं. किन्नू को आया ना गच्छतींती, का हे आर्य घरी येत नाही आहेत, असा विचार करत करत विहारं गंत्वा सत्तारं वंदित्वा तंग मत्तंग ओरोचेसी, आणि त्यांना विहारात जातो, बुद्धांना वंदन करतो, आणि सर्व काही कथा सांगतो की असं असं होतंय. सत्ता भिक्खू आमंत्रित्वा, सत्ता काय करतात, भिक्खूंना आमंत्रित करून विचारतात, किंग येतं भिक्खवेती, काय आहे हे भिक्षूंनो. उचितवा तेही तस्मिन अथे ओरेचेते, आणि ते पण काय करतात, स्टोरी सांगतात की हा जो ब्राह्मण आहे ना, हा आम्हाला आमंत्रित करताना अरहंत अरहंत म्हणून संबोधितो. तर आम्हाला वाटतं की ह्याला मला परचित्त ज्ञान आहे का, अरहंतांना वाटतं की अरे ह्याला बरं दुसरंच काहीतरी ज्ञान आहे की काय, तो खिणासव आमचं पण मन रीड करतोय की का. असं विचारल्यावरती बुद्ध त्या पुतुजन भिक्षूंना म्हणतात, साधियत्पणा तुम्हे भिक्कवे अरहंत वादंती, पण तुम्ही मान्य केलात का की तुम्ही अरहंत आहात ते त्याच्यासमोर. होतं न साधियाम मयंग बनते ते, आम्ही तर काहीच बोललो नाही. त्यांनी आम्हाला अरहंत अरहंत म्हणून हाक मारली, अरहंत अरहंत म्हणून संबोधलं, पण म्हणते आम्ही त्यामध्ये होकार दिला नाही, स्वीकारला नाही की आम्ही काय आहोत, अरहंत आहोत की नाही आहोत. मग भंते त्यांना करेक्ट करतात, भिक्षूंना समजावून सांगतात की एवं संते मनुष्यानं एतं प्रसाद भय्यं, हे जे काही आहे हा मनुष्य बोलत आहे ना, हा प्रसाद भय्यं पासून बोलत आहे.
प्रसादभयम म्हणजे श्रद्धा भावनेने तो बोलत आहे, राईट. भयंग बोलणे, हं? श्रद्धा भावाने बोलत आहे. अनापत्ती, अनापत्ती म्हणजे काय, की ही आपत्ती नाही. आपत्ती नाही म्हणजे काय, विनयाच्या विरोधात. आपत्ती म्हणजे विनयाच्या विरोधात जाणे. अनापत्ती म्हणजे विनयाच्या विरोधात न जाणे, किंवा अनापत्तीचा अर्थ होतो की विनयाचं कोणत्याही प्रकारचं रूल ब्रेक न करणे, ब्रेक न होणे. की जे काही हा म्हणत आहे, आणि जर तुम्ही स्वीकारात करत नसतील तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं विनय ब्रेक नाही केलात, तोडलात नाही, बरोबर. म्हणून भिक्षूंनो, हा जे काही म्हणत आहे हा श्रद्धा भावनेने म्हणत आहे. अपि च खोपन ब्राह्मणस अर्हंतेषु अभिमत्तं प्रेम. या ब्राह्मणाला अर्हंतवरती अतिशय प्रेम आहे. का प्रेम आहे? कारण की तो अर्हंतांचे गुण जाणतो. अर्हंतांबद्दल त्याच्या मनात श्रद्धा आहे. अर्हंताची कीर्ती त्याला माहित आहे, अर्हंताचे गुण त्याला माहित आहे, आणि अर्हंतांवरती त्यामुळे अर्हंतांबद्दल त्याची श्रद्धा, त्याच त्याच जे काही जो काही तो एफर्ट द्यायचे आहे, त्याला त्याला श्रम जे करायचे ते अर्हंतांची सेवा करून त्याला करायचं आहे. अर्हंतांच्या प्रती ह्याच्या मनामध्ये खूपच प्रेम आहे. तस्मा त्यामुळे तुम्हीही पीथणा सोतं सेत्वा अर्हंतं अर्हंतमेव पत्तुं युक्तंती. म्हणून भिक्षूंनो, तुम्ही सुद्धा तृष्णेचा जो स्त्रोत आहे, थीम आहे, त्याचं छेदन करून अर्हंत पद प्राप्त केलं पाहिजे. हेच युक्त आहे, हेच बरोबर आहे. असं बोलून धम्म देसंतो इमं गाथा. मग असं धम्म देशना देत असताना बुद्ध काय करतात, पुढील गाथा त्यांना समजावून सांगतात. पुढील गाथा ते म्हणतात. तर पालीमध्ये आपल्याला धम्मपदाच्या 383 ब्राह्मण वग्गो अशी गाथा दिसते. छिंद सोतं परक्कम कामे पनुद ब्राह्मण संखारानं खयंयत्वा अकतयुसी ब्राह्मणाती. छिंद सोतं, छिंद सोतं, छिंद स्त्रोत म्हटलेलं, स्त्रोत प्रवाह, तणाचा जे काही स्त्रोत आहे, तणाला स्त्रोत म्हटलेला आहे. स्त्रोत काय कर, छिन्न कर, त्याला तोडून टाक, त्याचा प्रवाह शांत कर, त्याचा प्रवाह कापून टाक, पुन्हा वाहणार नाही असं कर. परक्कम, मेहनत घेऊन, पराक्रम करून, कामे पनुद ब्राह्मण, सर्व प्रकारच्या काम तृष्णांना, जे काही लस्ट आहे, जे काही इव्हिल डिझायर्स आहे, त्याला काय करून काढून, ब्राह्मण असं त्याला एक संबोधन होतं, हे ब्राह्मण, सर्व कामांना काढून टाक हे ब्राह्मण. संखारानं खयंयत्वा, सर्व संस्कार कसे क्षय होत आहेत ते जाणून, अकतयुसी ब्राह्मणाती. अकतयु म्हणजे अकृत्य म्हणजे न करणे, असं म्हटलंय. न करणाऱ्याला तू प्राप्त कर, किंवा न करणाऱ्या गोष्टी कर, किंवा जे काही निब्बाणाच्या मार्गावरती अडथळे क्रिएट करत आहेत त्या गोष्टींना न करणे असं म्हटलेलं आहे ते अकतयुसी. तर संस्कृतमध्ये सुद्धा आपल्याला असं काहीतरी अकतयुसी हे थोडस आय मीन डिफिकल्ट जात होतं मला सुद्धा त्याला ट्रान्सलेट करणं. पण कत करणे, अकत न करणे, कतयु करणारा, यू साठी कतयु असं म्हणतात आपण, अकतयुसी. तर अकृतज्ञ इथे आपल्याला संस्कृतमध्ये दिसतं, अकृतज्ञ न करणारा, राईट. तर न करणार म्हणजे काय नाही करणे. तर गाथांचा अभ्यास करताना आपल्याला गाथांमध्ये आपल्याला अर्थ दिसत नाही, आणि बरेच शब्द अर्थहीन राहतात. न करणं म्हणजे काय नाही करणे. तर पाली जी अट्टकथा आहे ती बरेच मदत करते अशा शब्दांना समजून घेण्यासाठी, राईट. इथे फक्त ब्राह्मण वापरलेलं आहे. आता ब्राह्मण कोणाला संबोधून बोलतायत हे पण आपल्याला समजलं पाहिजे. आता तो त्या ब्राह्मणाला बोलतायत की त्या भिक्षूंच्या समूहाला बोलत आहेत, कारण की डायरेक्ट देशना भिक्षू समूहाला गेलेली आहे, राईट. तर जेव्हा आपण गाथांचा अभ्यास सोबत अट्टकथांचा सुद्धा अभ्यास करू तर आपल्याला हे ब्राह्मण शब्दाचा पण अर्थ त्यामध्ये दिसतात.
तर संखार म्हणजे काय? संखार काय असतात? क्षय ज्ञात्वा, त्यांचे क्षय जाणून, त्यांचे ते कसे नष्ट होत आहेत ते जाणून असं तू कर. आता इथे सी लागलंय तर हे सेकंड पर्सन प्लुरल, सेकंड पर्सन सिंग्युलर लागतं, म्हणजे कोणाला तर उद्देशून सांगत आहेत ते, राईट. तर एक ब्राह्मण इथे वेगळं म्हटलेलं आणि एक ब्राह्मण इथे वेगळं एका व्यक्तीला म्हटलं. वरचं जे पहिलं ब्राह्मण आहे त्याला हे ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरण्यात आलेलं आहे, राईट. डायरेक्ट गुण गुण सांगितलंय, तर इथे ब्राह्मण कोणाचं उद्देशून सांगितलं, राईट. तर संस्कृत मध्ये सुद्धा आपल्याला ह्याचं पॅरलल टेक्स्ट मिळतं, राईट. इक्विव्हॅलंट टेक्स्ट आहे पाली सोबत संस्कृतचं सुद्धा. तर संस्कृत मध्ये जे सार्वस्तिवाद बौद्ध धर्म होतं, तर त्यांनी बरेचसे जे टेक्स्ट होते पालीचे संस्कृताइज करण्यात आले त्या टेक्स्टचे, राईट. तर उदान वर्ग नावाचं टेक्स्ट होतं. त्या उदान वर्गाच्या टेक्स्ट मध्ये बरेच आपल्याला संस्कृतचे धम्मपदाचे गाथांना संस्कृत मध्ये कन्वर्ट करण्यात आलेले आहे, राईट. तर हे दोन गाथा मला मिळाल्या उदान वर्गामध्ये, जी एक्झॅक्टली सिमिलर आहे, ब्राह्मण वर्गातलेच आहेत, राईट. तर आपल्याला असे दिसतं संस्कृतमध्ये, छिंदी श्रोत पराक्रम्य कामा प्रणुद ब्राह्मण संस्काराणां ज्ञात्वा ह्य अकृतज्ञ भविष्यसी, राईट. सिमिलर आहे आपल्या पालीच्या गाथाशी. नंतर आपल्याला सेकंड हुबेहूब दिसणारी गाथा दिसते, छिंदी श्रोत पराक्रम्य कामां सर्वां प्रणुदच संस्काराणां क्षयं ज्ञात्वा ब्राह्मणो याति हानिघ. सेम मिनिंग जी पालीची आहे ते सेम मिनिंग आहे, राईट. आणि संस्कृताइज करण्यात आलं, जसं रिजन बदललं बौद्ध धर्माचं, लँग्वेज सुद्धा बदलली. जेव्हा ते तिब्बत मध्ये गेलं तर तिब्बत मध्ये सुद्धा उदान वर्गाचं ट्रान्सलेशन करण्यात आलं, राईट. पुढे मी कंक्लुजन मध्ये दिलंय की तिब्बतन कॅनन मध्ये आपल्याला आपण कुठे शोधू शकतो धम्मपद, राईट. उदान वर्ग कुठे शोधू शकतो, सॉरी, तिब्बतन मध्ये धम्मपद नाही पण उदान वर्ग आहे. तर उदान वर्गाचं हुबेहूब ट्रान्सलेशन ब्राह्मण वर्गासारखा, राईट. तर आय होप तुम्हाला तसं कळणार नाही काय लिहिलंय, पण हुबेहूब सिमिलर आहेत, राईट. देन आता वरच्या गाथ्याप्रमाणे हे जे छिंदचा अर्थ काय, सोतचा अर्थ काय, तर आपल्याला इथे अठ्ठकथांमध्ये आपल्याला दिसतं. तथ परकम्माती, परकम्म काय आहे, राईट. तर पराक्रमचा अर्थ काय आहे इथे क्लिअरली सांगितलेलं आहे, पराक्रमाचा अर्थ, राईट. तन्हा सोतं नाम न अपमत्तकेन वायमेन छिंदन्तु सक्का तस्मा ज्ञान संपयुक्तेन महंतेन पराक्रमेण पराक्रमित्वा तं सोतं छिंदम्. ते इथे म्हटलं की जे तन्हाचा जे स्रोत आहे, प्रवाह जो आहे, असं इथे म्हटलेलं आहे की अप्रमादाने नाही, व्यायामाने किंवा एफर्ट, मेहनतीने, एफर्ट एकदम एक्स्ट्रीम एफर्ट शक्य नाही असं म्हटलंय. तर पराक्रम करावं लागतं. तर पराक्रम कसं करायचं? ज्ञानासोबत असलेलं, ज्ञान संपयुक्तेनं जाणून, ज्ञान संपयुक्तेनं. आय थिंक इथे हे सर्वात इम्पॉर्टंट वर्ड आहे, ज्ञान संपयुक्तेनं. आणि ह्याला अजून डेफिनेशनची गरज आहे, एक्सप्लेनेशनची गरज आहे की ज्ञान संपयुक्तेनं म्हणजे कसं, राईट. तर आपल्याला बऱ्याच पालिटेक्सची हेल्प घ्यावी लागेल ज्ञान संपयुक्त ह्या शब्दाला डिफाईन करण्यासाठी. तर इथे म्हटलंय की पाली बुद्ध धर्मामध्ये आत्ममत्ताला बरंच महत्व आहे, व्यायामाला बरंच महत्व आहे, एफर्ट करणे, राईट, अप्रमादित राहणे, राईट. पण इथे हे जे स्टेटमेंट इथे लिहिलेलं आहे, इथे म्हटलंय की अप्रमादाने किंवा व्यायामाने पण नाही, पण ज्ञान संपयुक्तेने, महनतेने, महानतेने, पराक्रमाने, पराक्रम करून त्या स्रोताला किंवा त्या प्रवाहाला काय करता येतं, कापता येतं, राईट. तर ज्ञान संपयुक्तेने इथे बराच जोर पडलाय या शब्दावरती, राईट.
तर हे यस. पुढे उभोपी, दोन्ही कामे, दोन्ही प्रकारची कामे. पनुद, पनुद म्हणजे हे केली पाहिजे, काढली पाहिजे. तर कोणती कामे इथे म्हटलेली आहेत, राईट. उभोपी कामे पनुद निहर. इथे जो कामे जे शब्द वापरलाय तर अनेक अनेक आहेत, प्लुरल प्लुरल वापरण्यात आलेले आहे, राईट. पनुद काढली पाहिजे, निहरामध्ये सुद्धा काढली पाहिजे. तर कामे पनुदचा अर्थ होता काढून टाकणे, राईट. आता ब्राह्मण जे शब्द वापरलेले आहेत तिकडे, इथेच आपल्याला डेफिनेशन मिळतं ब्राह्मण काय म्हणतात हे लोक. आय मीन पालीमध्ये अठ्ठकथांमध्ये आपल्याला कसं ब्राह्मणाचं डेफिनेशन मिळते. तर ब्राह्मणाती खिणासवानं आलपन मेतंग, राईट. आलपन मेतंगचा अर्थ होतं असंच म्हटलं पाहिजे, असंच संबोधलं पाहिजे, राईट. आलपन येतं असंच संबोधलं पाहिजे. तर ब्राह्मणांना असंच समजलं पाहिजे. म्हणजे काय समजलं पाहिजे, खिणासवानं. खिणासवानं म्हणजे काय, जे अनंत आहेत त्यांना ब्राह्मण म्हणून संबोधलं पाहिजे. इकडे ही ब्राह्मणाची डेफिनेशन दिसते. म्हणजे ज्यांचे आसव क्षीण झालेले आहेत, त्यांच्यामध्ये मेंटली नेगेटिव्ह आहेच नाही, काय डिफायलमेंट सर्व निघून गेलेले आहेत, अशांनाच ब्राह्मण म्हटलं पाहिजे. इकडे आपल्याला एक डेफिनेशन दिसते ब्राह्मणाची. संखारानंती, तर संखार म्हणजे काय, राईट. संखार मेंटल फॉर्मेशन, राईट. तर इथे संखाराचा अर्थ काय आहे, राईट. आपण संखारांना पंचखंडापैकी एक खंड मानू, पण इथे संखाराचा अर्थ त्यांनी डिफाईन केलेला आहे की पंचनंग खंडानं खयन जाणित्वा. पंचखंडाचं क्षय जाणणे म्हणजे संस्कार इथे उद्देशून असं वापरण्यात आलेलं आहे, राईट. बरेच गाथांचं कन्स्ट्रक्ट करताना बऱ्याच शब्दांना एकदम संक्षिप्त रूप, एकदम शॉर्ट मध्ये ठेवावं लागतं, राईट. त्यामुळे बरेच असे फ्रेजेस वापरण्यात आले आहेत ज्याला डिफाईन करण्याची गरज असते, राईट. काही शब्दांना डिफाईन करण्याची गरज नाही, पण काही शब्दांना डिफाईन करण्याची गरज पडते इकडे, राईट. तर संखारानंती म्हणजे पंचनंग खंडानं खयन जाणीवत्वात म्हणजे काय आहे, संस्कार समजायचे, संखार समजायचे. आता यस, हे जे शेवटचे शब्द आहे गाथेतलं अकथयुती, अकथयू नाही केले पाहिजे, नाही वेगळं लांब राहायला पाहिजे ना, केलंच नाही पाहिजे. एवं संते असे आहेत, त्वांग तू, सुवर्णादिसू सुवर्ण आदी आदी गोष्टी. जसे इकडे इमेजेस मध्ये सांगितले आहे जे काही वर्ल्डली थिंग्स आहेत, राईट. सुवर्ण आदी केनची, कोणत्याही प्रकारे केले नाही पाहिजे. जमा करणं असं नाही उद्देश आहे की आसक्त राहायला नाही पाहिजे वर्ल्डली थिंग्स सोबत. जे काही जगातले संसारिक गोष्टी आहेत त्याच्याशी तू काय नाही केलं पाहिजे, आसक्त राहायला पाहिजे, अकृत राहायला पाहिजे, केलं नाही पाहिजे, अशा गोष्टी लांब राहायला पाहिजे, राईट. जर तुला निब्बाणाच्या मार्गावर चाललंय की संसार गोष्टीला त्याग करावेच लागते, ते अकृत करायचे. तर कृतकृत काय करायचे, जे निब्बाणाकडे जवळ जाते ते कृतकृत आहेत, कथ कथ आहेत, राईट. कथा म्हणजे काय, केले पाहिजे, हॅव्हिंग डन. तर अकथयू म्हणजे वर्ल्डली थिंग्स न करणं. अकथस न करणे, निब्बाणस जानन जाननतो, राईट. हेच निब्बाणचं जाणणं आहे. अशा प्रकारे अकथयू इथे शब्द वापरण्यात आला आहे असं अठ्ठकथा सांगतं, राईट. तो देशनावसाने बहु सोतापत्ती फलादिनी पापुनिंसोती. तर देशनाच्या शेवटी अनेक जण सोतापत्ती फलाला प्राप्त झाले, राईट. तर ही स्टोरी आहे की कशा प्रकारे संसारिक गोष्टीला लांब राहायला पाहिजे. तर एक स्टोरी मला अशी वाचण्यात आली होती धम्मपद अट्टकथाच्या बाबतीत. जेव्हा मी तिब्बती धम्मपद शोधत होतो तेव्हा खूपच सुंदर स्टोरी मला मिळाली. आतिश दीपंकर यांची, आचार्य आतिश दीपंकर. तुम्हाला माहित नसेल त्यांचं नाव, कदाचित तुमच्यापैकी काही जणांना माहित असेल आतिश दीपंकर कोण होते. तर आतिश दीपंकरांना तिब्बती राजा, राईट, त्यांना तिब्बती राजाने त्यांना आमंत्रित केलं होतं की आमच्याकडे धम्म प्रसार करा, राईट. आणि आतिश दीपंकरांनी खूप त्यांची विनवणी ऐकल्यानंतर फायनली त्यांनी हो म्हटलं तिब्बत जाण्यासाठी, आणि तिब्बत जाण्यासाठी ते निघाले, राईट. आतिश दीपंकर हे स्थवीर होते, महास्थवीर. आणि एक बुद्धिस्ट, मी युनिव्हर्सिटीचं नाव नाही आठवत आहे, पण या पश्चिम बंगालच्या साईडचे,
तर आतिश दीपंकर जेव्हा तिब्बती मार्गी होते तेव्हा ते एका विहारात स्थायिक होते. तर तिब्बती आणि महायानी आणि तंत्रीय आणि बौद्ध धर्मामध्ये त्यांचं नाव बरंच हे आहे, प्रसिद्ध आहे आणि बरंच आदरपूर्वक त्यांना बघितलं जातं. आतिश दीपंकरांना जेव्हा आतिश दीपंकर विहारामध्ये राहत होते तेव्हा एक भिक्षू दररोज स्तूपाचं प्रदक्षिणा करायचा. विहाराच्या समोरच स्तूप असायचं बाहेर, तर तो त्याच्या अवतीभोवतीच काय करायचा, प्रदक्षिणा करायचा आणि निघून जायचा. तर आतिश दीपंकर एक दिवशी त्याला भेटतात आणि म्हणतात, स्तूपाला वंदन करतोय ते ठीक आहे, पण जर धम्मानुसार जर आचरण केलं असतं तर बरं झालं असतं, असं म्हणतात. धम्माला अनुसरून जर तुझं असलं असतं व्यवहार, तुझं आचरण जर असलं असतं तर बरं झालं असतं. तर तो आचार्य आतिश दीपंकरांना विचारत नाही काय अर्थ आहे त्याचा तुमचं म्हणण्याचा. तर तो समजून जातो कदाचित आचार्य मला बोलत असतील की सूत्रांचं पठन कर म्हणून. तर तो नेक्स्ट दिवशी येतो, सूत्राची हे स्तूपाची प्रदक्षिणा करतो आणि सूत्रांचं पठन करायला सुरुवात करतो आणि जोर जोरात म्हणायला लागतो सूत्राचे पठन, राईट. जसं धम्मचक्र प्रवर्तन असेल, मंगलसूत्र असेल, जोर जोरात म्हणतोय. तर आतिश दीपंकर पुन्हा त्याकडे जातात व सूत्र पठन खरं भरच चांगलं आहे, भरपूर चांगले पुण्यकर्म तू करत आहेत, पण धम्मानुसार आचरण केलं असताना तर बरं चांगलं झालं असतं. पुन्हा तो अर्थ विचारत नाही, आचार्य दीपंकर तुमचा काय अर्थ आहे हे. तर कदाचित त्याला वाटलं की भंते बोलत असतील की ध्यान साधना कर वगैरे, कदाचित त्याच्यावरून ते बोलत असतील. तर नेक्स्ट दिवशी येतो, परत स्तूपाचं वंदन करतो, चॅन्टिंग करतो आणि ध्यान साधना करायला बसून जातो आणि ध्यान साधना करतो आणि पुन्हा आचार्य दीपंकर त्याला काय करतात, त्याची स्तुती करतात, बरोबर छान छान करते, बरोबर करते. पण जर तू धम्माच्या नुसार आचरण केलं असतं तर बरं झालं असतं, असं सांगतात. तर तो त्याला प्रश्न पडतो, आता मी तर स्तूपाला वंदन पण करतोय, बुद्ध धम्म संघाला पण वंदन करत आहे आणि चॅटिंग पण करत आहे, सूत्रांचे पठण करत आहे, नंतर मी ध्यान साधना पण करत आहे, मी सर्व काय करतोय, पण काय कमी पडतंय, हे काय धम्मानुसार आचरण नाही. तो ते तर बरोबर आहे, हे जे काय आहे ना पुण्य पाप हे सगळं लौकिक गोष्टी आहेत, राईट. पुण्य केलं पाहिजे, पाप नाही केलं पाहिजे, लौकिक गोष्ट आहे. धम्म ह्याच्या पलीकडचं आहे, राईट. त्याच्या पलीकडे जाऊन बघायला शिक. हे जे काय आहे, पाप करणं, पुण्य करणं, नाव कमावणं, धन कमावणं, नुसतं धम्माचं नाव घेऊन पण समाजामध्ये लोक आहेत जे नाव कमवायला बघतात, राईट. प्रसिद्धी कमवायला मिळतात, पण ते खरंच धम्म आहे का, नाही. तर आचार्य दीपंकर अतिशय मते ह्याच्या पलीकडे जाणं शिकलं पाहिजे. ही सांसारिक गोष्टी आहेत, त्या सांसारिक गोष्टीच्या पलीकडे बघणं शिकलं पाहिजे, तेच खरं आहे धम्म आचरण, राईट. हा. तर ह्या स्टोरीलाच आपण थोडं या गाथांच्या मार्फत बघूया की कशा प्रकारे पलीकडे जाणं म्हणजे काय, संसारिक गोष्टीच्या पलीकडे जाणं म्हणजे काय. आणि धम्म आचरण करून सुद्धा आपण जर संसारिक गोष्टीमध्ये चिटकलेलो असतो तर खरा धम्म आपण शिकतोय का, असा प्रश्न निर्माण होतो आपल्याकडे. सो एनिवे दॅट इज स्टील भरपूर जाणण्यासारखं आहे अशा स्टोरीच्या मार्फत, आणि बरेच असे स्टोरी आहेत. एक स्टोरी जरी घेतली तरी एक आयुष्य आपलं त्या संसाराच्या त्या दुसऱ्या शोरला घेऊन जाऊ शकते. नेक्स्ट आहे स्टोरी समबहुल भिक्खुवत्तु. समबहुल म्हणजे काय की काही भिक्षू है ना, एवढे पण जास्त नाही, पण काही भिक्षू, त्यांची स्टोरी आहे. त्यांना ब्राह्मण म्हणजे काय समजवलेलं आहे, ठीक आहे. तर इथे असं म्हटलेलं आहे, यदा द्वेषो, जेव्हा दोन, असं बोलून इमं धम्मदेशनं सत्ता जेतवने विहरंतो संभवले भिक्खू आरभकतिसी. असं धम्मदेशना बोलून सत्ता काय करतात, जेतवनामध्ये विहार करत असताना काही भिक्षूंना उद्देशून हे कथा सांगण्यात आली आहे, आय मीन गाथा सांगण्यात आली आहे. एक दिवसही ती समत्ता दिसावासिका भिक्खू आगंत्वा सत्तारं वंदित्वा
निसी तर 30 मात्र भिक्षू, 30 मात्र पण वेगवेगळ्या दिशेतून आले एकत्र बुद्धांना वंदन करून काय करतात, एका ठिकाणी बसतात. सारिपुत्त थेरो तेसां अर्हन्तस उपनिश्चयं दिस्वा सत्तारं उपसंक्रमित्वा ठीतपोव इमं पयं कुची. राईट. सारिपुत्त थेर, सारिपुत्त जाणतात, सारिपुत्तांना परचित्त ज्ञान आहे, त्यांचं चित्त जाणतात की अरे त्यांना काही पुशची गरज आहे, थोडस त्यांना थोडस अजून एक या साईडतून अगर म्हणजे एका एका प्रॉपर टॉपिक वरती जर त्यांना देसना मिळाले ना, ते आत्ताच्या आता हरंत होतील. एवढं ते आता एवढं पोटेन्शियल आहे आता त्यांचं, जर आता जर मिळेल तर हेच मुवमेंट आहे. तर त्यांच्या प्रति करुणा उत्पन्न झाली सारिपुत्तांमध्ये. आणि सत्तारान बुद्धांजवळ उभे राहून हे प्रश्न विचारतात. भंते द्वे धम्माती उच्चंती. भंते दोन धम्म कोणते, असं तुम्ही म्हणा असं दोन धम्म दोन धम्म, दोन धम्म कोणते. राईट. द्वे धम्माती उच्चंती, द्वे धम्म म्हणतात ते द्वे धम्म कोणते, असे दोन धम्म कोणते. धम्म इथे याचा अर्थ असा आहे की टीचिंग्स आहेत. राईट. बरेच त्याचा अर्थ होतात धम्माचा अर्थ इथे, त्या टीचिंग्स बद्दल होतात. दोन स्वभाव कोणते, दोन धम्म कोणतं, टीचिंग्स कोणते. राईट. असं. अथ नंतर त्यांना नंग त्यांना सत्ता द्वे धम्माती असे दोन धम्म आहेत. हो सारिपुत्त समथ आणि विपස්සना. राईट. दोन धम्म कोणते आहेत, समथ आणि विपස්සना असं म्हणतात. असं म्हणून ते काय करतात, गाथा बोलतात. यदा द्वयेषु धम्मेषु पारगो होती ब्राह्मणो. राईट. जेव्हा दोन्ही धम्मांमध्ये, राईट, दोन टीचिंग्स मध्ये पारगु, पारगु म्हणजे काय, त्याने प्रवीण होणे. राईट. एक्सपर्ट होतो ब्राह्मण. जेव्हा एखादा ब्राह्मण दोन्ही धम्मामध्ये काय होतो, एक्सपर्ट होतो. अथस सभ्य संयोग तेव्हा तेव्हा सर्व संयोग, सर्व बंधन, जे काही बंधन आहे तो स्वतःसोबत घेऊन चाललेला आहे, जे काही संबंध असतील ते सांसारिक, जे काही कनेक्शन असतील संसाराशी, ते सगळं काय होतील, अथं गच्छन्ति जानन्तो. त्याच्या अर्थासहित तो काय करतो, जाणतो. आणि सर्व बंधन कसे होतात, मुक्त होतात. राईट. या गाथेला सुद्धा एक्सप्लेनेशनची गरज आहे. राईट. तर यदा द्वेषु धम्मेषु म्हणतात तेव्हा दोन धम्म, तेव्हा त्याला एक्सप्लेनेशन गरज आहे की कोणते दोन धम्म बद्दल बोलत आहे, कोणते धम्म मध्ये पारग व्हायला सांगितलं आहे. सभ्य सोयगा अथ संयोग, सॉरी, सभ्य संयोगा अथं गच्छन्ति जानन्तो. राईट. तर त्या द्वेषु धम्मेषु वरती बरंच पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जातं की काय आहे नक्की द्वे धम्मेषु. राईट. तर इथे आपल्याला संस्कृत मध्ये दिसतं, यदा हि स्वेषु धर्मेषु ब्राह्मण पारगो भवेत अथास्य सर्व संयोग अस्तम गच्छन्ति पश्यत. संस्कृत मध्ये. राईट. आणि त्याचं इक्विव्हॅलंट ट्रान्सलेशन आपल्याला तिब्बतन मध्ये सुद्धा दिसतं. सेम टीचिंग्स आहेत. आणि हे जे टीचिंग्स आहेत तिब्बतन मध्ये, जे टीचिंग्स दिले आहेत, इथे हे जो शेवटचा शब्द यूज केलाय सर्व, थमचे लिहिलंय, हा ह्याच्यासोबत जातो सर्व. आणि आय थिंक दोन्ही सेम आहेत. येस, दोन्ही सेम जातात. तर सेम टू सेम आपल्याला टेक्स्ट दिसतात. हे जे पालीचं टेक्स्ट आहे, हे इंडियन रिजन किंवा जे श्रीलंकामध्ये सर्व त्याला प्रिझर्व करण्यात आलं, त्याची टीचिंग जेव्हा ती टीचिंग काश्मीरला गेली, अफगाणिस्तान काश्मीर साईडला, तेव्हा सुद्धा त्याला सांभाळण्यात आलं हुबेहूब. एक शब्द इकडे तिकडे नाही गेलं. आणि जेव्हा तिब्बतमध्ये गेलं तरी सुद्धा तिथे टीचिंग सेम राहिली, सेम अर्थाचा अनर्थ झाला नाही तिकडे.
आता त्याचा अर्थ जाणूया काय आहे यदा. यदा ती यस्मिन, यदा ती मीन्स यस्मिन काले, ज्यावेळी दुविधा दोन प्रकारचे आहेत ठिठेसु राहतात. एक आहे समथ विपස්සना धम्मेसु, राईट. समथ विपස්සना धम्मेसु, समथ आणि विपස්සना धम्मामध्ये हे दोन प्रकार राहतात. असं समथ आणि विपස්සना. समथ काय आहे? काय आहे? एकग्रता. एकग्रता आहे, राईट. पूर्ण मनाची काय असते? मनाची एकाग्रता असते, राईट. विपස්සना काय आहे? ॲनालिटिकल काय आहे? विश्लेषण करणं, विश्लेषणात्मक ज्ञान आहे. तर समथ, समथ म्हणजे काय करणं? कॉन्सन्ट्रेट राहणं, राईट. कॉन्सन्ट्रेट राहिलेला माइंडच काय करू शकतं? विपश्यना करू शकतो, राईट. अनकॉन्सन्ट्रेट माइंड विपश्यना करू शकत नाही. ऍक्च्युली ह्याला काउंटर उत्तर जे काही मी म्हणत आहे ते 100% बरोबर नाहीये. कारण की जर पटी संवेदा मग पाहिलं तर त्यामध्ये समथसोबत विपश्यना केलेली आहे. म्हणजे फर्स्ट समथ आणि मग विपश्यना आहे. आणि दुसरं काउंटर अशी टीचिंग्स आहे त्यामध्ये की समथ पहिल्याने मग समथ आहेत, राईट. पण अकॉर्डिंग टू धम्मपद अठ्ठकथा इथे असं म्हटलेलं आहे की समथ फर्स्ट आणि देन विपश्यना. ठीक आहे, या फ्लो नुसार आपण जाऊया. तर समथ असेल तरच काय होऊ शकते? विपश्यना होऊ शकते, राईट. समथ, समथचा अर्थ एवढाच आहे की चित्ताची एकाग्रता. चित्ताची एकाग्रता असेलच तरच आपण काय करू शकतो? विश्लेषण करू शकतो आपल्या चित्ताचं. विपश्यना नथिंग बट विश्लेषण करणं, राईट. विपश्यना म्हणजे काय? अनिश्चितत्व अनुपस्सन ठेन विपश्यना, अनिश्चितत्व दुःख तो अनुपस्सन ठेन विपश्यना, राईट. अनातत्व अनुपस्सन ठेन विपश्यना. तर अनिश्चित दुःख अनात ह्यालाच ॲनालिटिकली बघणं स्वतःमध्ये आणि बाहेर, तर ह्यालाच काय बोलतात? विपश्यना म्हणतात. असं डेफिनेशन मिळते आपल्याला पटी संवेदा मग्गमध्ये, राईट. तर समथ, समथ मला समथ का मी याच्यावरती जोर देतो? कारण की समथ इज अवर नेचर, राईट. काही लोक म्हणतात की माझं मन नाही लागत ध्यान साधना करण्यामध्ये आणि मन विचलित होतं, राईट. काही आचार्यांच्या मते असं मत आहे त्यांचं की मनाचा स्वभाव विचलित होणं नाही आहे, तर मनाचा स्वभाव एकाग्र होणं आहे, राईट. हा तुमचा स्वभावच आहे, बरोबर आहे. जर मनाचा स्वभाव एकाग्र न होणे असा आहे, विचलित होणे असा आहे, तर आपण कोणत्याच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केलं नसतं. तर मनाचा स्वभाव मतलब नॅचरली, म्हणजे मला असं म्हणायचं की इनहेरिटली आपण काय आहोत? एकाग्र चित्तच काय आहे? एकाग्र चित्त आहे काय? हेच त्याचा स्वभाव आहे. म्हणून आपण काही आवडीचं बघत असताना, आवडीचं काही करत असताना शरीराचं दुखणं जाणवत नाही, मनाचं दुखणं जाणवत नाही, कारण की मन कॉन्सन्ट्रेट आहे. धम्म देसना ऐकताना मन एकदम कॉन्सन्ट्रेट असतं. आता जर तुम्ही हे मन चित्त एकाग्र करून जर मनाचा स्वभाव जर एकाग्रता नसेल तर तुम्ही हे तुम्हाला हे कॉन्सन्ट्रेशन मध्ये समजलंच नसतं, राईट. कोणतीही गोष्ट समजू शकली नसती असं. तर माणसाचा जो स्वभाव आहे मनाचा, तो बेसिक बाय नेचर कसा आहे? एकाग्र आहे, राईट. एकाग्र चित्तच काय करू शकतं? फक्त मग तुम्हाला प्रश्न असा विचारायला पाहिजे, मग काय विचलित होतं मन? जर तुम्ही म्हणता की मनाचं नेचर काय आहे? एकाग्र होणं आहे, तर विचलित का होतं? तर ह्याचा स्वभाव, ह्याचं प्रश्नाचं उत्तर एकच आहे की पूर्वीच्या सर्व संस्कारामुळे, पूर्वीचे जे काही आपण मटेरियल गोळा करून ठेवले आतमध्ये, जे काही ते काय करतात? वारंवार उत्पन्न होतात आणि ते डिस्ट्रॅक्ट करतात माइंडला. आणि माइंड काय होतं? जिथे कत करायला पाहिजे, कत जस्ट आपण एक वर्ड बघितलं, कत केलं पाहिजे, त्या गोष्टी जिथे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे ते कॉन्सन्ट्रेट न करता आपल्या संस्कारांमुळे काय करतो आपण? दुसरी भलतीच कडे, अनप्रोडक्टिव्ह गोष्टीकडे वळण देतो.
समर्थ करणारा चित्तच कसं विपश्यना करतं त्याचं उदाहरण आपण समजून घ्या. लुकलुकणारे तारे, राईट, लुकलुकणारे तारे बरेच लांब आहे पृथ्वीपासून. त्यांचा प्रवास, त्यांचा प्रकाश जो आहे तो कंटिन्युअस नाही पडत. अशा कंटिन्युअस पडत नाही, राईट. तर कंटिन्युअस न पडणाऱ्या त्या प्रकाशाने लुकलुकणाऱ्या ताराच्या खाली आपण बसून अभ्यास करू शकत नाही, राईट. तसं अनडिस्ट्रॅक्टेड माइंड तसंच असतं. अनडिस्ट्रॅक्टेड माइंडच्या खाली बसून आपण काय करू शकत नाही, विपश्यना करू शकत नाही. पण जर एका लाईटी खाली बसून जर आपण अभ्यास केला, जी कॉन्सन्ट्रेट आहे, कंटिन्युअस पडणार आहे, न थांबणार आहे, तर अशा समर्थ भावनामध्ये, अशा कॉन्सन्ट्रेटेड लाईट मध्ये, कंटिन्युअस पडणाऱ्या लाईट मध्ये आपण काय करू शकतो, अभ्यास करू शकतो, विश्लेषण करू शकतो. समर्थ तशाच प्रकारे आहे. समर्थ कसं आहे, कॉन्सन्ट्रेट माइंड आहे, स्थिर आहे, विचलित नाही, इकडे तिकडे जाणारा नाही. अशाच चित्तामध्ये आपण काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. तर बुद्ध म्हणतात की या दोन धम्मामध्ये आपण राहून काय करू शकतो, सर्व संयोग, सर्व जे काय बंधन आहे त्या संसाराची, ते सगळं काय करू शकतो, आपण कापू शकतो, छेदन करू शकतो त्याला, राईट. तर धम्मेसु समर्थ विपसना धम्मेसु अभिया पारगादी वसेना, ज्ञान प्राप्त करणं, पारगू होणं, जे काही आहे त्यामध्ये, त्यातूनच आपण काय करू शकतो, ज्ञान वगैरे प्राप्त करू शकतो, स्किलफुल होऊ शकतो आणि अयम खेळासह पारंगत, अशा प्रकारे हा जो भारत आहे पारंगत होतो. त्यामध्ये कशामध्ये पारंगत होतो, समर्थ आणि विपश्यनामध्ये, असं म्हटले. अथस वट्टस्मिंग, संसारामध्ये, वट्टस्मिंग म्हणजे काय, वर्तुळामध्ये, वर्तुळात म्हणजे संसारात, संयोजन समर्था सभ्ये कामयोग दयो संयोगा एवं जानंत, जे काही या संसारामध्ये काय संयोजन आहेत, त्याच्या बरोबरीचे जे सर्वे सर्व काम, जे प्लेजर्स, नेगेटिव्ह थिंग्स, सेन्शुअल प्लेजर्स वगैरे, ते सर्व बंधनं जाणून तो काय करतो, त्याचा क्षय करतो, क्षय होऊन जातो. या अर्थाने त्या गाथेला शेवटी म्हटलं आहे की अथस सभ्य संयोगा अथं गच्छन्ति जन. ठीक आहे. तर अशा प्रकारे देशनावसेन सभ्येपी ते भिक्खू अर्हते पतिष्ठ हिंसुती, आणि अशा प्रकारे ते 30 आउट ऑफ 30 मंक्स काय होतात, अरहंत पदाला प्राप्त होतात. कारण की सारीपुत्रांना माहितच होतं की बुद्ध हे जर गाथा म्हणतील ना, हे आताच्या आता अरहंत होते. तसंच झालं. नेक्स्ट आहे मारवत्तू, राईट. थर्ड आपली स्टोरी मारवत्तू, माराची स्टोरी. हा, ज्याचे पार असं बोलून हे धम्मदेशना काय होते, बुद्ध या धम्मदेशने सुरुवात होते. बुद्ध जेव्हा जेतवन विहारामध्ये विहार करत असताना माराला उद्देशून काय म्हटलंय, माराला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे. सो कीर एकस्मिन दिवसे अय्यत्तरो पुरिसो विय हुत्वा सत्तार उपसंक्रमित्वा पुची. एका दिवशी एखादा माणूस, एखादा माणसासारखा होऊन, आता माणसासारखा होऊन कोण, मार एखादा माणसासारखा होऊन बुद्धांसमोर उभा राहतो आणि विचारतो, बनते पारंग पारंती उच्चती केल्लोक हो येतं पारंग नामाती. बुद्धांना विचारतो, बनते तुम्ही हे पार अपार म्हणतात ना, की पार म्हणजे काय हो, असं विचारतो. तर पार म्हणजे इथे म्हटलंय की पार म्हणजे क्रॉस करणे, क्रॉस ओव्हर द संसार, राईट. जे काही समुद्र आहे त्याला पार कर. तो मार मुद्दाहून विचारतो बुद्धांसमोर जाऊन की पार म्हणजे काय, कुठे कुठे जायचंय पार होऊन, बरोबर. तर बुद्ध म्हणतात, सत्ता म्हणतात मारो अयंती विदित्वा, असं जाणून ती मारच आहे. आणि म्हणतात पापी मग किंग दव मारेन तनही वितरागही पत्त बनती ते. अरे पापी, तुला काय करायचंय पार म्हणजे काय, तू कशाला विचारतो पार बद्दल, तू तर लोकांना अडकवतोस ना संसारामध्ये,
तू जाऊन काय करणार, राईट. हे जे पार अपाराचे गोष्टी आहेत ना, ते अनंत प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी आहे, वीतराग लोकांसाठी आहे, राईट. तुझ्यासाठी नाही असं बोलून त्याला त्याला गाथा सांगतात. यस्स पारं अपारं वा पारापारं न विद्यति वीतद्धरं विसंयुक्तं तमहं ब्रूहि ब्राह्मणंती, राईट. ज्याचे पार अपार, पार करणे किंवा पार न करणे, आणि दोन्ही पार अपार नाही जाणं, ज्याला फरकच नाही माहिती, पार होणं न पार होणं किंवा दोन्ही, या दोघांचा अर्थ त्याला माहित नाही, ती व्यक्ती आणि न जा विद्यती, सॉरी इथे अर्थ असा आहे न विद्यती, त्याच्यामध्ये नसतात असं आहे. किंवा अशा प्रकारच्या गोष्टीपासून तोच मुक्त आहे, राईट. वीतद्धरं, वीतद्धरं मीन्स भय आणि ह्याच्यापासून संकटापासून जो कसा आहे मुक्त आहे, त्याला मी काय बोलतो, ब्राह्मण असं म्हणतो, राईट. तर संस्कृत मध्ये आपल्याला अशी एक गाथा दिसते, यस्स पारं अपारं च पारापारं न विद्यते पारगम सर्वधर्माणां ब्रवीमि ब्राह्मणं हितं, राईट. तर अशाच जे अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये राहत नाही, विद्यमान नाहीत, कोणत्या गोष्टी, पारं अपारं. तर गाथांच्या मार्फत समजूया काय आहे पारं अपारं. तत्थ पारंती, तत्थ तिथे पारंतीचा अर्थ काय होतं, आध्यात्मिका आणि छ आयतनाने, आतले सहा काय आहे आयतन, आतली 6 आयतन, त्याला पार म्हटलंय. अपारंती बाहिरानी छ आयतनाने, बाहेरचे, बाहेरचे म्हणजे आपले कान डोळे वगैरे 6 आणि आतले जे कॉन्शियसनेस असतात, एअर कॉन्शियसनेस वगैरे, त्याला आतले म्हटले, आणि बाहेरचे म्हणजे आपले 6 सेन्सेस, राईट. किंवा दोन्ही काय नसतात, म्हणजे आतले आणि बाहेरचे, आणि दोन्ही विद्यमान नसतात. हा, कोणत्या भावाने, कोणत्या विचाराने विद्यमान नसतात. अहंती हे माझं आहे, ममंती, सॉरी अहंती म्हणजे हे मी आहे, किंवा ममंती म्हणजे माझं आहे, वा गहन भाव, आणि कोणत्याही प्रकारचं असं त्याच्या सिमिलरली अशा प्रकारचं भाव नसतं. तंग किलेस दरथानं विगमेन वीतद्धरं, अशा प्रकारे किलेस दरथानं विगमेन वीतद्धरं सब किलेसेहि विसंयुक्त, अशा प्रकारे सर्व किलेशांपासून, सर्व प्रकारच्या सांसारिक भयापासून तो कसा असतो, विरक्त असतो, फ्री असतो. अशालाच मी काय बोलतो, ब्राह्मण असं म्हणतो, त्यालाच खरं ब्राह्मण म्हणायचं. म्हणजे इथे अजून एक डेफिनेशन मिळते, ब्राह्मण कोणाला म्हणायचं, ज्याच्या मनामध्ये आणि ज्याच्या पार अपार मध्ये 6 आयतन, आतले आणि बाहेरचे, या दोघांमध्ये तो स्वतःला हे माझं आहे, हे मी आहे असं म्हणून तो बघत नाही. अशी व्यक्ती जी अहम भाव पासून मुक्त आहे, तिलाच काय म्हणायचं, ब्राह्मण म्हणायचं, राईट. नेक्स्ट आपल्याला दिसतं अय्यत्तर ब्राह्मण वत्तो, हे आता या सेशनचं शेवटचं आहे. जायंती इमं धम्म देशनं सत्ता जेतवने विहरंतो अय्यत्तरं ब्राह्मण आरंभ कथेसे. आता या ब्राह्मणाचं नाव नाहीये काय, म्हणून अय्यत्तर ब्राह्मण म्हटलेलं आहे. जायंती ध्यान करणे असं म्हणत असताना बुद्ध धम्मदेशना देत असतात, जेतवनामध्ये विहार करत असताना हे अय्यत्तर ब्राह्मणाला उद्देशून म्हटलेलं आहे, राईट. सो किर चिंतेसी, तो विचार करू लागला. हा, आणि काय विचार करू लागला, राईट. सत्ता आत्मनो सावके ब्राह्मणाती वदती, होतं भगवान किंवा टीचर मास्टर
तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, छात्रांना, जे काही श्रावकांना ब्राह्मण म्हणून हाक मारतात, राईट? तर हा ब्राह्मण खूप चिंतित आहे की अरे हे जे बुद्ध आहेत हे आपल्या श्रावकांना ब्राह्मण का म्हणत आहेत, राईट? त्याला असा प्रश्न पडलाय की का ब्राह्मण म्हणतायत. अहं चंपी सॉरी अहं चमही जाती गोत्रेन ब्राह्मण. मी सुद्धा ब्राह्मण आहे, पण कसा ब्राह्मण आहे? जाती आणि गोत्राने ब्राह्मण आहे. बुद्धाला तो सांगतोय की तुम्ही तुमच्या श्रावकांना ब्राह्मण म्हणून उद्देशा, पण बनते मी सुद्धा ब्राह्मण आहे, पण जाती गोत्राने ब्राह्मण आहे. मंपी नको एवं वत्तू वटती. माझ्यासाठी पण हे योग्यच आहे ना ब्राह्मण म्हणणं. तर आता बुद्ध उत्तर देतात त्याला की सो सत्तारं उपसंक्रमित्वा तमेतम तुच्चे. अशा प्रकारे तू जवळ विचारलं म्हणे हे सर्व काही. सत्ता बुद्धांचं डायरेक्टली म्हणणं आहे बघा, ही खूप खूप महत्वाची एक महत्वाचं सेंटेन्स आहे, राईट? बुद्ध कोणाला ब्राह्मण म्हणतात, राईट? ही सर्वात महत्वाचं सेंटेन्स इथे. मग बुद्ध म्हणतात नाहं जाती गोत्तमत्तेन ब्राह्मणं वदामि उत्तमत्थं अर्हत्थं अनुपत्तमेव पणेव वदामि ती. बुद्ध म्हणतात की मी ना जाती गोत्र मात्र एवढं प्राप्त असलेल्या माणसाला ब्राह्मण म्हणत नाही, जो जाती गोत्राने फक्त ब्राह्मण आहे अशाला मी ब्राह्मण म्हणत नाही. उत्तमत्तम उत्तमत्तम उत्तमत्तमचा अर्थ उत्तम अर्थाला प्राप्त झालेलं, उत्तम ज्ञानाला प्राप्त झालेलं, अरहंत प्राप्त केलेलं त्यालाच मी काय म्हणतो? ब्राह्मण म्हणतो. असं बोलून बुद्ध गाथा सांगतो. जाहिं विरजमासीनं कत किच्चम अनावसं अनासवं सॉरी तत किच्चम अनासवं उत्तमत्तम 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 अनुपत्तम तमहं ब्रूमि ब्राह्मणंती, राईट? काय म्हटलंय की ध्यानी, जाईंग म्हणजे काय? ध्यानी वीरज धूळ नाही, वीरज स्टेनलेस, राईट? कोणत्याही प्रकारचं स्टेन नाही मनामध्ये, राईट? पाप नाही. आसीनं हे म अनुस्वार जाणार वरती, आसीनं वन सीटेड, जसं हे मग दाखवलेत वन सीटेड, राईट? ध्यानी आहेत आणि वन सीटेड आहेत. कत किच्चन अनासव कृत आणि सर्व प्रकारचे जे कत जसं आपण बघत आलो, कत आणि अकर्त काय? कत म्हणजे निब्बाणाच्या जवळ नेणारे, किच्च म्हणजे कर्तव्य, अनासव आणि अनाश्रव आहे. उत्तमत्तम उत्तमत्तम उत्तम असं ज्ञानाला प्राप्त झाले. अनुपत्तम अनुपत्तम म्हणजे काय? प्राप्त झालेलं. तम अहं त्यालाच मी काय बोलतो? ब्राह्मण म्हणतो. हे ब्राह्मण ऐकलं का? असं तर संस्कृत मध्ये सुद्धा आपल्याला असं मिळतं एक सिमिलर गाथा. ध्यायिनं ध्यायिनं वीतरजसं कृतकृत्यं अनाश्रवं क्षीणाश्रवं विसंयुक्तं ब्रवीमि ब्राह्मणं हि तम्. तत्थ तिथे जाईनं ध्यायी सॉरी ध्यानी, ध्यानीचा अर्थ काय? दोन प्रकारे ध्यान म्हटलेलं इकडे, राईट? एक तर कामरजेन वीरजम, काम जे काही काम धूळ आहे, जी कामाची धूळ आहे म्हटलं, घाणेरडा म्हटलेलं आहे, स्टेन म्हटलेलं आहे त्याला, त्याच्यापासून विरक्त होणं, वीरज होणं म्हणजे काय आहे? एक प्रकारचं ध्यान सांगितलं त्यांनी की कॉन्स्टंट राहून काय करणं? काम सुखापासून विलप्त राहणं, जे काही मलिन करताना मनाला त्याला काढणं, एक प्रकारचं ध्यान इथे म्हटलं. द्विविधेनं म्हटलं ना, दोन प्रकारे ध्यान एकाला. वने एककम आणि जंगलात एकाच ठिकाणी बसणे. बघा इथे मी सिमिलर फोटोज बघितले की जंगलामध्ये एकांत वासामध्ये राहणे हे दुसऱ्या प्रकारचं ध्यान. आता हे जे पुढचं जे आहे सेंटेन्स थोडस इव्हन मला पण कन्फ्युजिंग आहेत याला समजण्यासाठी. चतुही मग्गेही 16 किच्चानं,
4 मार्गाने युक्त असं 16वं मार्ग, आय डोंट नो काय आहे ते, राईट. ते कर्तव्य पूर्ण करून काय केलं पाहिजे, अशा प्रकारे तो कृत्य केलेली कामं पूर्ण करतो, राईट. कारण की ह्याची टीका पण मी बघायला गेले तर धम्मपद अट्टकथावरती कोणी टीका नाही आहे, राईट. तर चतुही मग्गे ही 4 मार्गाने 16 कर्तव्य, असे 16 कर्तव्य करून कथक किच्च असं म्हटलेलं आहे. आसवान अभावेन, आश्रवाना न वाढवता अनासव होऊन उत्तम ज्ञानाला काय केलं, अरहंत प्राप्त केलेल्याला ब्राह्मण असं म्हटलेलं आहे या अर्थाने. ओके. तर अशा प्रकारे सो ब्राह्मणो सोतापत्ती फले पतिठही संपत्तानंती सात्विका धम्मदेसना अहोसीती, अशा प्रकारे तो ब्राह्मण स्वतःपत्ती फळाला प्राप्त झाला. तर अशा प्रकारे आपलं हे पूर्ण सेक्शन आजची सिरीज संपते. आणि ही जी स्लाइड आहे ही जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, राईट. आणि हे मी हुबेहूब उचलून टाकलेली आहे सुत्त सेंटर मधून. आणि विकी रिक्पा म्हणून एक आहे, रिक्पा विकी हे तिबेटन लोकांचं स्वतःच विकिपीडिया आहे, राईट. तर ज्यात जेवढी मला माहिती मिळता आली, मला जास्त डीपली जाता आला नाही यामध्ये, कारण की हा विषय जरा बराच वास्ट आहे आणि मला वरवरतीच अभ्यास करता आला. तर जेवढी माहिती मिळाली मी तुमच्यासमोर सादर करतोय. The Udana Varga or the collection of inspired saying is the Sarvastivadi Dhammapada style text, right? आणि या टेक्स्ट मध्ये 1044 गाथा मिळतात जे धम्मपदापेक्षा डबल आहेत, राईट. म्हणजे 2 धम्मपदाची पुस्तकं मिळतील आणि एक उदान वर्ग असं बनतं, राईट. मग कोणते एक्स्ट्रा त्यामध्ये गेले आहेत का, आणि संशोधनाचा विषय आहे, राईट. कोणी केलं सुद्धा असेल. पण आपल्या धर्मपदामध्ये आपल्याला ब्राह्मण वर्गपर्यंत मिळतं, तिथे सुद्धा ब्राह्मण वर्गामध्ये मिळतं. पण ब्राह्मण वर्गामध्ये जिकडे जेवढे पण गाथा आहेत त्यापेक्षा डबल टिपल आपल्याला गाथा दिसतात, राईट. पण हे फक्त गाथा दिसतात, आपल्याला स्टोरी दिसत नाही, फक्त गाथा. The manuscript was among the Sanskrit texts discovered as तुर्फान. तुर्फान नावाची आय थिंक चायना असेल, आय डोंट नो जागा. पण तिथेही मॅन्युस्क्रिप्ट मिळालं आपल्याला उदान वर्गाचं संस्कृताइज वर्ग. त्यालाच आपण आता जे काही वाचलं ते या मॅन्युस्क्रिप्ट मध्ये उचलण्यात आलेलं आहे, राईट. ही जी मॅन्युस्क्रिप्ट आहे देवनागरीकरण करण्यात आलं बाय सुत्त सेंट्रल वेबसाईट द्वारे, राईट. Edited the Titus edition prepared by the Gifford and the Kupfer and based on the edition by the Bernhard. एडिशन होता 1965चं, मे बी त्यांनी हे केलं असेल रोमनाइज व्हर्जन. त्याचा आपल्याला आता देवनागरी व्हर्जन ह्यांच्याद्वारे मिळते आणि सुत्त सेंटरने आपल्याला अवेलेबल करून दिलं, राईट. देअर आर चायनीज अँड टिबेटन ट्रान्सलेशन ऑफ द टेक्स्ट. आता उदान वर्गाचं आपल्याला उदान वर्ग जे काही आपण आता संस्कृत आणि तिब्बतन जे काही बघितलं आता ते चायनीज मध्ये पण दिसतं आणि तिबेटनच्या कॅनन मध्ये पण दिसतं, त्यांच्या त्रिपिटकमध्ये सुद्धा दिसतं, बरोबर आहे. पण जो आपण धम्मपदाचा अभ्यास करत आहोत तो धम्मपद वेगळं आहे, राईट. ते पाली ओरिजिन आहे त्याचं. सगळ्या पण टेक्स्ट पाली ओरिजिनच आहे. पण जे तिब्बत मध्ये गेलं ना ते उदान वर्गामधून गेलं, ना की डायरेक्टली पालीच्या धम्मपदातून गेलं, राईट. तर उदान वर्गाचं तिब्बतन कॅनन मध्ये आपल्याला अभ्यास हे दिसतो, ट्रान्सलेशन दिसतं. आणि चायनीज कॅनन मध्ये ताईशो मध्ये दिसतं. देन जो आपला पाली धम्मपद आहे त्याचं रिसेंटली ट्रान्सलेशन झालं, आय थिंक 19th सेंचुरी मध्ये झालं, बरंच लेट त्याचं ट्रान्सलेशन करण्यात आलं. म्हणजे पालीतूनच उचलण्यात आलं आणि पालीतूनच त्याला तिब्बतन मध्ये ट्रान्सलेट करण्यात आलं. जे काही मी तिब्बतन तिथे वापरलेत आहेत ते पाली पॅरलल आहेत, ना की उदान वर्ग पॅरलल आहेत, ठीक आहे. उदान वर्ग हे संस्कृत मध्ये आपल्याला असे असं उदान वर्ग आणि तिब्बतन मध्ये छेदू झेपा छुन असं नाव दिसतं आपल्याला, राईट. The Sanskrit equivalent of the Dhammapada, it was compiled by the Arhat धर्मत्राता. आता हे जे उदान वर्ग जे कंपाईल करण्यात आलं आहे हे धर्मत्राता यांच्याद्वारे करण्यात आलेलं आहे. आणि तिब्बतनच्या काग्यूर मध्ये आपल्याला ह्याचं ट्रान्सलेशन दिसतं
आणि तेंग्यूर मध्ये काग्यूरचा अर्थ म्हणजे बुद्धांची वचनं, म्हणजे मूळ त्रिपिटक, आणि तेंग्यूर म्हणजे अठ्ठकथा. तर तेंग्यूर मध्ये त्याची अठ्ठकथा लिहिण्यात आली. अठ्ठकथा अवेलेबल आहे उदाहरण वर्गामध्ये. मी म्हटलं स्टोरी नाही अवेलेबल आहे, पण अठ्ठकथा अवेलेबल आहेत. प्रश्न वर्मन यांनी काय केलं, त्याच्यावरती कमेंट्री लिहिली आणि ती कमेंट्री तेंग्यूर अठ्ठकथांमध्ये लिहिण्यात आली. आणि कागूर मध्ये उदाहरण वर्गाचं तिबेटन ट्रान्सलेशन दिसतं. तर अशा प्रकारे हे टेक्स्ट जे आहेत, जे इंडियन ओरिजिन टेक्स्ट, हे काश्मीर मार्फत, काश्मीर कडून, अफगाणिस्तान कडून कसं चायना मार्गे तिब्बतला गेलं आणि पुन्हा आपल्याला अवेलेबल पुन्हा आपल्याकडेच परत आलं. ठीक आहे, अशा प्रकारे हा धम्मपदाचा प्रवास. राईट. येस, तर मी स्टॉप करतो. आय होप तुम्हाला यातून काही बेनिफिट मिळालं असेल, आणि जर माझं काही शब्दार्थ चुकले असतील तर मला तुम्ही करेक्ट करू शकतात. आणि तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल की याचा अर्थ काय आहे आणि मला माहित नसेल तर मी नक्की ते शब्द अर्थ शोधून घेण्यासाठी मी प्रयत्न करेन. नेक्स्ट सेशन असेल तेव्हा त्या वक्त्याला मी हे माहिती पुरवेल. तर थँक्यू सो मच. सर्वांचे मंगल हो. आणि धम्मसाखतच्या या ग्रुपला मी थँकफुल आहे की त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि मला ही संधी दिली धम्म देसरा देण्याची. तर थँक्यू सो मच. साधू 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 सर. धन्यवाद सर. खूप सुंदररित्या तुम्ही या गाथा आणि कथांवर प्रकाश टाकला. प्रत्येक शब्दाचा अर्थही सांगितला आणि तसेच पाली, संस्कृत आणि तिबेटन या तिन्ही भाषांवर तुम्ही जे कंपॅरेटिव्ह स्टडी जो तुमचा आहे त्यावर तुम्ही छानसे कंपॅरिझन करून आम्हाला त्याचे डेफिनेशन सांगितले. सो खूप खूप धन्यवाद सर. आजच्या या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. बोला पंतक सर. हा, जय भीम. नमो बुद्धाय सर. तर शेवटच्या गाथेमध्ये जे अन्यतरंत्र ब्राह्मण वस्तू आहे, दोन प्रकारचे ध्यान सांगितलेत, किंवा एक चित्तमलाचं आणि दुसरं अरण्यामध्ये जाऊन. तर ह्या ध्यानाशी निगडित आहे आणि त्याच्यामध्ये जे चतुही मग्गेहीचं जे होतं तर तेही बहुतेक ध्यानाशीच कायानुविपसना, वेदनानुविपसना, चित्तानुविपसना आणि धम्मानुविपसना. आणि परत त्याच्या प्रकारे 16 प्रकार सांगितलेत ना. तर ते आनापान सतीचे जे 16 प्रकारे आनापान सती आपण करू शकतो. तर तसा अर्थ लावू शकतो का आपण त्याचा? ऍक्च्युली तो अर्थ जाणण्यासाठीच मी खूप प्रयत्न करत होतो की काही मला टीका दिसल्या ना कोणाकडे, किंवा कोणत्या भिक्षूंनी याच्यावरती अजून लेख केला असेल तर मी तो प्रयत्न करत होतो की काय 16 आणि 4 काय आहे नक्की. आणि तुम्ही जसं म्हटलात आणि हे तर सिमिलर दिसतं, म्हणजे बरोबर आहे, पण ते बहुतेक मलाही ते तसं वाटलं, कारण की ते ध्यानाचे पहिल्यांदा 2 कॅटेगरी सांगितल्यात. एक अरण्यामध्ये जाऊन, म्हणजे जसं की शून्यागारामध्ये जाऊन किंवा अरण्यागत वा शून्यागत वा जे आहे, आणि पहिलं जे आहे म्हणजे चित्तमलाशी किंवा डस्ट वगैरे जे या संदर्भात सांगितलं. तर ह्या मेन मुख्य कॅटेगरी झाल्या. आणि नंतर मग जर चतुही मग्गे हे म्हटलं तर 4 मार्ग तेच आहेत असं मला वाटतं. म्हणून म्हटलं डिस्कशन झालं तर पाहूया. मी ऍग्री करतो तुमच्याशी सर. ऍक्च्युली मॅच करतं. चतुही मग्गे ही 4 मार्ग म्हटलेत आणि 16 सलन आणि 16 कृत्य करून असं म्हटलंय, 16 कर्तव्य. तर या बाबतीत जर विचार करायला गेला तर येस, आय थिंक बरोबर आहे. मी जर 4 बघायला गेलो तर मी डायरेक्टली 37 बोधिपक्के मलाच हात लावलं. त्यामध्ये मला 4 मंग दिसले, मग ते 4 इद्दीपाद दिसले. तर म्हणलं कोणतं 4 नक्की, 4 काय म्हणायचंय, आणि 16 म्हटलं तर नक्की त्याला 16 काय म्हणायचंय. राईट, हा प्रश्न माझ्याकडे उपस्थित होता. राईट. येस, थँक्यू शेअर केल्याबद्दल. नाही, 16 ते आनापानाचं असू शकतो सर. बरोबर आहे. चालेल. साधू साधू. थँक्यू. सर, जेव्हा मार बुद्धांकडे येऊन त्यांना विचारतो पारेणचा अर्थ, तर मग बुद्ध त्यांना का नाही सांगत पारेण, म्हणजे मार नाही होऊ शकत का भावापासून पार? नाही, ऍक्च्युली महाराजचं इंटेन्शन काय आहे
राईट. आणि बुद्ध असंच कोणाला हाकलवत नाही, हाकलवलं नाही म्हणजे त्याला पण उत्तर दिलेलं आहे. पण महाराजचं इंटेन्शन काय आहे ते बुद्धांना माहित आहे की त्याला काहीच देणं घेणं, त्याला 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 तेच म्हणतो, तुला काय देणं घेणं पडलंय बाबा. राईट. तुझं स्वभावच काय आहे, सर्वांना जाळ्यात अडकवणं. जाळं कसं सोडवायचं ते जाणून तुला काय करायचंय, बरोबर की नाही. कारण की तुझं नेचरच ऑपोजिट आहे कम्प्लिटली माझ्या टीचिंगच्या. तर तू जाणून काय करणार. आणि जाणत असेल ना, तू इव्हिल इंटेन्शनली जाणत आहेत, म्हणून त्याला सांगायला सांगत नाही ते. राईट. आणि तू आलास माझ्यासमोर उभा, तो पण मनुष्य रूप घेऊन, तुझं खरं रूप घेऊन उभा नाही राहिलास माझ्यासमोर. राईट. म्हणजे तू किती इव्हिल इंटेन्शननी माझ्यासमोर उभा आहेस. राईट. असं आय थिंक त्या इंटेन्शननी त्याला ओरडले असतील. ओरडले म्हणजे त्याला करेक्ट करण्याचा प्रयत्न केला. राईट. असं. अच्छा सर, थँक्यू. मी आपले आदरणीय लबाणे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या विषयावर मार्गदर्शन करावे सर तुमचे. मिसळकर सर करतात, पण आता मला संधी दिली, थँक्यू व्हेरी मच. आशुतोष कदम सर, खूप छान आपण प्रेझेंटेशन केलंय बरं का. आणि फर्स्ट टाइम तुम्ही संस्कृत आणि तिबेटियनचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. सो नाईस ऑफ यू, खूप छान केलेला आहे तुम्ही. आणि चारही ज्या अटकथा आहे खूप छान सांगितलेल्या आहेत. तर थोडक्यामध्ये जर सांगण्याचं झालं, ब्रीफ करायचं झालं तर मी सांगेन. पण तत्पूर्वी पंथक सरांनी जो प्रश्न विचारला होता, तर त्याबद्दल मी पण त्याची सहमत आहे की ज्या 16 जे फॅक्टर्स सांगितलेले आहेत हे 4 मग्गात पूर्ण करायला, तर आनापान सती सुत्त किंवा जे महाराहुल सुत्त आहे ना, त्यामध्ये डेफिनेटली सांगितलेलं आहे की सुरुवात श्वासापासून करायची, म्हणजे येणारा श्वास आणि जाणारा श्वास, आणि त्याच्यानंतर मग ते कसं कसं तुम्ही इन डेप्थ जाता आणि फायनली तुम्हाला उदयभय कसं कळतं. आणि जेव्हा तुम्हाला उदयभय कळायला लागतं, रायझिंग अँड पासिंग अवे, या ज्या 16 स्टेप्स आहेत ह्या मला पण त्याच अनुषंगाने वाटतात. पण जसं की आशुतोषने म्हटलंय की याच्यामध्ये अजून आपण बघायला पाहिजे. तर यू आर राईट. आय थिंक पंथक, आय अग्री विथ यू. स्वीटी शेळकेंनी जो विचारला प्रश्न तो मला पण संयुक्तिक वाटतो की म्हणजे माराला काय पडलेलं आहे त्याचं. तर राईट. तर याबद्दल बुद्ध फार सुंदर उत्तर देता की तुला त्याच्याशी देणं घेणं काय नाही, म्हणजे कशाला पाहिजे तुला. कारण यस पारंग अपारंग वा पारा पार न विजती, त्याला पार आणि काय पार करायचं नाही याबद्दल काही देणं घेणंच नाही आहे तुला. आणि त्याला संयुक्तिक सुद्धा नाही. आणि जो व्यक्ती, बघा ब्राह्मणाची डेफिनेशन इतकी सुंदर सांगितली आहे बुद्धाने की जो व्यक्ती संपूर्ण क्रॉसओव्हर केलेला आहे, ज्याने सगळे, त्याला पार काय केलं आणि नाही केलं काय याच्या तो पलीकडे गेलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा प्रपंचाच्या पलीकडे गेलेला आहे. आणि अशाच व्यक्तीला मी ब्राह्मण म्हणतो, असं बुद्धांनी त्या याच्यामध्ये सरळ सरळ ब्राह्मणाची डेफिनेशन सांगितली आहे. आणि 386 जी गाथा आहे शेवटची, त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धांनी डेफिनेशनच सांगितलेली आहे. व्हॉट इज ए झाई विरजंग मासी नंग. तर या गाथेमध्ये कोण आहे ब्राह्मण, तर ते म्हणतात की नॉट बाय बर्थ, जाती किंवा गोत्र यांनी कोणी ब्राह्मण होत नाही आहे. तर तो कशाने होतो की त्याने जो उत्तमोत्तम जो अर्थ आहे, जो त्यांनी निब्बाण प्राप्त केलेला आहे, अशाच व्यक्तीला मी ब्राह्मण म्हणतो. म्हणजे बुद्ध स्वतःला सुद्धा ब्राह्मण म्हणायचे, आपल्याला माहिती असेल. तर ह्या 2 गाथांबद्दल मी भाष्य केलं. पहिली जी गाथा आहे 383 नंबरची, छिंदन सोतंग परकमंग, अतिशय सुंदर गाथा, प्रसाद बहुलंग. म्हणजे याच्यामध्ये द्विधा स्थिती निर्माण झालेली होती त्या 16 भिक्खूंमध्ये. त्यातले काही म्हणजे अर्हत होते आणि काही नाही होते. तर जे अर्हत होते तर त्यांनी तर जाणलं की बाबा याला माहिती आहे की आम्ही अर्हत आहोत. पण जे भिक्खू अर्हत नव्हते त्यांना म्हणजे त्यांना एक प्रकारचं ऑकवर्डनेस निर्माण झाली की हा जो व्यक्ती आहे हा आम्हाला अर्हत का म्हणतोय. त्याच्यामुळे त्यांनी जायचं थांबवलं. मग सगळ्यांनीच थांबवलं की या कन्फ्युजन मध्ये आपण त्याच्याकडे जायला नाही पाहिजे की आम्ही अर्हत नसताना हा माणूस अर्हत म्हणतोय, म्हणजे आम्ही म्हणजे स्वतःलाच ते गिल्टी फील करायचे, त्यामुळे ते जात नव्हते. पण बुद्धांनी सांगितलं नंतर की नाही, तो श्रद्धेने
रिस्पेक्टफुली तुम्हाला अर्हत म्हणतोय, त्यामुळे तुम्ही तसा विचार न करता तर कुठला विचार करा? त्यांनी सांगितलं की हा विचार करा की तुम्ही जर अर्हत नसाल ना, ठीक आहे, नाही आहात, मग तुम्ही अर्हत बनायचा प्रयत्न करा. म्हणजे त्यांनी शेवटच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे बघा, संकारानं खयं यत्वा अकतयुती ब्राह्मण. म्हणजे जे काही तुम्ही अजून केलेलं नाही अकतयू, ते करून मोकळे व्हा ना आणि अर्हत पदाला पोहोचा. म्हणजे तुम्ही आपोआपच तो जो ब्राह्मण तुम्हाला ऍड्रेस करतोय ब्राह्मण म्हणून, तुम्हाला अर्हत म्हणून, तो त्याच कॅटेगरीत तुम्ही याल. म्हणजे यू फायनली अटेंड द गोल. हे या गाथेत सांगितलेलं आहे. आणि 384 नंबरची गाथा आहे, समबहुल भिक्खू. अतिशय सोपी गाथा, म्हणजे अगदी साधीच अट्टकथा होती त्याची, आशुतोषने सांगितलेलीच आहे. पण त्यातलं फक्त एकच मला म्हणायचं आहे, यदा द्वेषु धम्मेषु. म्हणजे जो व्यक्ती दोन्ही धम्मात पारंग असला त्यालाही ब्राह्मण म्हणतो मी. या इनडायरेक्टली तेच म्हणायचं आहे की दोन्ही ज्या गोष्टी आहेत, समत आणि विपස්සना, ट्रँक्युलिटी अँड फायनल निब्बान, या गोष्टीमध्ये जो पारंगत आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो. इन शॉर्ट, चारही गाथामध्ये ब्राह्मण कोणाला म्हणायचं हेच बुद्धांनी सांगितलेलं आहे. थँक्यू सो मच आशुतोष, खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, तुमचे मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभत असते. आशुतोष सर, तुमचेही खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन तुम्हाला. खूप सुंदररित्या आज तुम्ही या गाथांवर आम्हाला मार्गदर्शन केले. खूप खूप धन्यवाद. मॅडम दिलीप गायकवाड आता ओके, दिलीप सर आपला प्रश्न आहे का? हो, मला एक थोडीशी शंका आहे. प्रश्न नाही म्हणता येणार, म्हटलं तर प्रश्नही आहे किंवा मग ते पण आहे. तर आपण जी पहिली जी ब्राह्मणची भिक्खूंची कथा सांगितली की जे ब्राह्मणांना अरहंत म्हणून या अरहंत बसा असं जे म्हणायचे, तर जेव्हा ही गोष्ट तथागतांकडे गेली आणि तथागतांनी त्याच्यावर एक्सप्लेनेशन दिलं की ते श्रद्धेने म्हणत आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही तसं म्हणजे वाटून घ्यायला नाही पाहिजे, आणि जर वाटत असेल तर तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर आता मी बऱ्याचशा आपण आता याच्या अनुषंगाने मला एक गोष्ट आठवली की आपला जो धम्मचक्र प्रवर्तन दिन जो असतो किंवा धम्म दीक्षा दिन जो असतो, तर त्यामध्ये मी बऱ्याचसा आपल्या ग्रुपमध्ये असा प्रवाद पाहिला की तथागतांनी सांगितली धम्मदेशना दिली तोच धम्मचक्र प्रवर्तन दिन. त्याच्यानंतर जो आहे, जो बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर जो झालेला आहे, तर त्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणू शकत नाही, कारण ते तथागतांनी केलेलं नाही. तर मी ह्या गोष्टीकडे थोडंसं याच्याने पाहतो की तथागतांचेच जो त्यांनी देशना दिलेली आहे त्याच्या अर्थाने, की जेव्हा एखाद्या गोष्टी तुम्ही श्रद्धेने जे करत असाल तर आपण तसं म्हणायला काय हरकत नाही. तर याबद्दल सर मला तुमचं मत पाहिजे होतं. तर तुमचा प्रश्न असा आहे की बुद्धांनी जे धम्मदेशना दिले त्याला धम्मचक्र म्हणतात, धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात, आणि बाबासाहेबांनी जे केलं त्याला धम्मचक्र का म्हणू नये असं, राईट? हा म्हणतात, तर लोक म्हणतात ना सर, कारण त्याच्याबद्दल दरवेळी त्या दिवशी व्हॉट्सअप ग्रुपवर इकडे तिकडे तुम्हाला त्याच गोष्टीचं म्हणजे ते वादविवाद किंवा ते एक चर्चा झालेली दिसते, आणि ती मी आता अनेक वर्ष ती पाहत आहे. अच्छा, नाही ऍक्च्युली धम्मचक्र प्रवर्तन जर म्हटलं ना आपण, धम्मचक्र प्रवर्तन फर्स्ट टाइम जेव्हा एखादी व्यक्ती बुद्ध बनते आणि ती काय करते, धम्म देशना द्यायला सुरुवात करते, आणि जी प्रथम वेळा द्यायला सुरुवात करते त्यालाच आपण धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात. आता सुरुवातीलाच प्रोग्राम स्टार्ट होताना आपण ऐकत काय होतो, धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा ऐकत होतो. तुम्ही धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा जर नीट वाचलात ना तर तुम्हाला कळेल की बुद्धांशिवाय दुसरं कोणी धम्मचक्र प्रवर्तन करू शकत नाही या जगामध्ये. त्यांनी जे केलं त्याला कोणी विरुद्ध दिशेने फिरवू शकत नाही. ना कोणी मनुष्य फिरवू शकत, ना देव, ना मार,
परमात्मा, कोणतीही दुसरी एंटिटी या पूर्ण संसारामध्ये एकच एंटिटी अशी आहे जी कम्प्लिटली एनलायटन आहे, तीच काय करू शकते, धम्मचक्र प्रवर्तन काय करू शकते. तर आपल्या अज्ञानामुळे कदाचित आपल्याला माहित नव्हतं की धम्मचक्र प्रवर्तन काय असतात आहे ना, आणि व्हेरी लेटली आपल्याला काय करू शकते, हे सगळे डेफिनेशन कळायला लागले, बरोबर की नाही. तर आणि दुसरं एक वर्ड आपण वापरतो बाबासाहेबांसाठी, ते म्हणजे बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण. आता महापरिनिर्वाण हा शब्द उद्देशून बुद्धांनाच आहे. कोणाचं महापरिनिर्वाण होतं तर बुद्धांचंच महापरिनिर्वाण होतं. बुद्धाला सोडून दुसऱ्या व्यक्तीचं महापरिनिर्वाण होत नाही. तर आणि व्हेरी लेटली आपल्याला कळायला लागलं की हा महापरिनिर्वाण कोणत्या व्यक्तीसाठी वापरायचं. आणि तो धम्मचक्र म्हणायला घेतलं की बाबासाहेबांनी या भूमीमध्ये पुन्हा बुद्धांचं धम्म रुजू केलं, तर ह्याला धम्मचक्र म्हटलं पाहिजे. त्याबाबत श्रद्धेने म्हणतो, राईट, ऍज अ बाबासाहेबांचे फॉलोअर म्हणून म्हणतो, राईट. असे बरेच बाबासाहेबांच्या आधी सुद्धा या भारतामध्ये अशोक होऊन गेले, त्यांनी सुद्धा काय केलं, बुद्धिझमला रिव्हॉल्व केलं, राईट, प्युरिफाईड केलं. तर त्याला आपण धम्मचक्र म्हणत नाही, राईट. आणि तिब्बतमध्ये गेलं, तिब्बतमध्ये आता जसं मला अतिशय दीपंकर यांना विनवणी करून करून या बुद्धांचा धम्म इथे आमच्या लोकांना सांगा. आणि जेव्हा एस्टॅब्लिश करायला फर्स्ट मोनॅस्ट्री, तर तिकडचे लोक आता पण सेलिब्रेट करतात की फर्स्ट मोनॅस्ट्री कधी बनवले, बुद्धिझम कधी आलं त्यांच्याकडे, पण ते लोक धम्मचक्र म्हणत नाही त्या गोष्टी, राईट. जेव्हा अतिशय दीपंकर पद्मसंभव आले तेव्हा सुद्धा त्यांनी फर्स्ट देशना दिले तिकडे, पण त्यांच्या देशनेला कधीच धम्मचक्र म्हटलं नाही, राईट. तर जेव्हा इतर बौद्ध देशांमध्ये तुम्ही जाणार, ते खूप श्रद्धाळू आहे बुद्धांच्या प्रती, राईट. मी त्यांच्याच मध्ये राहिलो, चायनीज लोकांमध्ये, व्हिएतनामीज लोकांमध्ये, मंक्स मध्ये राहिलो मी, भिक्षूंमध्ये. तर त्यांना जर म्हटलं की आमच्या इथे धम्मचक्र प्रवर्तन झालं, तर त्यांना अजीब वाटेल की धम्मचक्र प्रवर्तन दुसरी कोणी व्यक्ती केली, बुद्ध म्हणजे त्यांना हे थोडस विचित्र वाटतं की धम्मचक्र प्रवर्तन तर बुद्धांनी केलं, बाबासाहेबांनी केलं म्हटलं तर आपण बाबासाहेबांना दैवीकरण करत आहोत असं काहीतरी होईल, असं अजून करू शकतो आपण, राईट. तर इट इज जस्ट अ रिवायवल ऑफ बुद्धिझम असं म्हणू शकतो आपण. एक सोपा शब्द पुनर्जीवित करण्याचा दिवस म्हणू शकतो, किंवा त्याला अल्टरनेटिव्ह काही शब्द शोधू शकतो, राईट. ऍज अ पाली लर्नर आणि बुद्धिस्ट स्टडीज लर्नर म्हणून हेच सजेशन करू शकतो. पण श्रद्धेने जर होत असेल तर आय थिंक ओके, वी डो नॉट लोकांचं फिलिंग हर्ट नाही केलं पाहिजे, बस एवढंच मी म्हणेन. ठीक आहे सर, तुम्ही छान समजावून सांगितलं. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. अलका मॅडमनी एक कमेंट केलेला आहे याबद्दल, व्हेरी नाईस कमेंट. अलका गवई म्हणतात की जे बाबासाहेबांनी केलं ते अनुवर्तन सुद्धा म्हणता येईल. तर जसं की आशुतोष म्हणतायत की त्याला काहीतरी पर्यायी शब्द आपण शोधला पाहिजे. तर दिस इज वन ऑफ द ऑप्शनल, म्हणजे सेकंड ऑप्शन किंवा अनुवर्तन. जर प्रवर्तन हा जेव्हा शब्द म्हणतो आपण, धम्मचक्र प्रवर्तन, तर वर्तन म्हणजे चक्र आणि प्रवर्तन म्हणजे टू सेट द चक्र, टू सेट द व्हील इन मोशन, म्हणजेच प्रवर्तन. आता एकदा बुद्धांनी धम्मचक्र मोशन मध्ये टाकलं किंवा सेट इन मोशन, तर त्यामुळे ते आता फिरत राहणार. बुद्धांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं की ते अपटिवर्ती आहे, आता त्याला कोणी थांबवू शकत नाही. दैवेन वा मारेन वा समनेन वा ब्राह्मणेन वा, कोणी थांबवू शकत नाही. असा कोणीच या केनची वा लोकस्मी या जगामध्ये असा कोणी नाही की ते थांबवू शकत नाही. त्यामुळे त्याचं पुन्हा प्रवर्तन होण्याचा किंवा प्रवर्तन होण्याचा प्रश्नच नाही. इट इज ऑलरेडी इन मोशन. पण बाबासाहेबांनी जे केलेलं आहे ते अनुवर्तन केलेलं आहे. म्हणजे जे चक्र सुरू आहे, जे भारतामध्ये त्याची मोशन जी आहे ती एक प्रकारे थांबल्या असं आपण म्हणू शकतो सांकेतिक भाषेत, तर त्याला पुश केलं, दॅट इज अनुवर्तन. अलका मॅडम, यू आर करेक्ट. मी ऍग्री आहे तुमच्या मताशी. करेक्ट म्हणण्यापेक्षा मी तुमच्या मताशी सहमत आहे. थँक्यू. एवढंच सांगायचं होतं मला. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद सर. आपण आता शेवटच्या कार्यक्रमाकडे वळूया, कुणाचे प्रश्न नाही येतात. धन्यवाद सर्व. कोण बोलणार आहे का? निर्जरा मॅम, आपला प्रश्न. ओके, बोला. प्रश्न होता सर,
पद्मसंभव हे दुसरे बुद्ध आहेत असं तिबेटियनची म्हणणं आहे, ते कसं आहे सर? ऍक्च्युली यस, पद्मसंभाव त्यांच्यासाठी बुद्धच म्हणतात ते, बरोबर आहे. ते म्हणतात की ज्याने आमच्यावर कृपा केली ते आमच्यासाठी बुद्ध नसून दुसरं कोणी नाही, राईट. पण ते अनुभुद्ध आहेत. अनुभुद्ध म्हणजे काय की सेकंड बुद्ध. पद्मसंभाव तिब्बत लोकांसाठी बुद्ध आहेत, पण ते सेकंड बुद्ध आहेत, राईट. पण आणि तुम्हाला श्रीलंकेचं सांगायला पाहिजे. श्रीलंकेसाठी महिंद थेर ज्यांनी बुद्ध धर्माचं काय केलं, प्रतिष्ठापित केलं तिकडे, त्यांना सुद्धा बुद्ध म्हणतात, राईट, तिकडे, राईट. तुम्ही जर श्रीलंकेची गाथा वाचल्यात किंवा एक व्हेरी फेमस पेज आहे श्रद्धा टीव्ही युट्यूब वरती, त्यांची गाथा एका महिंदांना म्हटल्यात आले, तर अनुभुद्ध म्हटलेलं आहे, राईट. का? कारण की यांनी बुद्ध धम्म त्यांना देऊन त्यांच्यावरती कृपा केली म्हणून त्यांना बुद्ध म्हटले, राईट. तर बुद्ध अकॉर्डिंग टू सम्यक संबुद्ध म्हणून नाही संबोधलं, तर अनुभुद्ध म्हटले, राईट. तर श्रद्धेने म्हणतात त्यांना बुद्ध. आणि सोबत अजून मिला रॅपा पण वाचलंय, ते पण त्यांना पण म्हणतात ते बुद्ध. ऍक्च्युली तिब्बती लोकांमध्ये बुद्धाची जी कन्सेप्ट आहे ना आणि आपली जी कन्सेप्ट आहे ना सिमिलर आहे, फक्त आपण एका बुद्धांमध्ये बराच गॅप ठेवतो. तर ते म्हणतात की बुद्ध तर सर्वत्र आहेत, राईट. आणि अनेक बुद्ध आहेत त्यांच्या लिटरेचरमध्ये म्हटलं तर अनेक बुद्ध. आपल्याला अमिताभ बुद्ध दिसतात, आपल्याला भैसज्य गुरु दिसतात, आपल्याला वैरोचन दिसतात, राईट. अमोघ सिद्धी दिसतात, आकाश गर्भ दिसतात, है ना. असे बरेच बुद्धांची नावं आहे आणि शेकडो बुद्ध आहेत, राईट. तर कॉस्मिक बुद्धाला ते जास्त मानतात रेदर दॅन हिस्टॉरिकल बुद्ध, राईट. तर मिलारेपा it is they consider him as a first Tibetan Buddha, right, because he enlightened, right. ओके सर, ओके, थँक्यू सर, थँक्यू. नमो बुद्धाय, जय भीम सर. जे आता तुम्ही म्हटलं भैसज्य बुद्धांबद्दल, तर त्यांच्याबद्दल संस्कृतमध्ये गाथा आहेत का सर? कारण काही दिवस आधी मला कोणीतरी असं सांगितलं की बुद्धांच्या बद्दल म्हणजे भैसज्य बुद्धांबद्दल संस्कृतमध्ये गाथा आहेत म्हणून. हा, तर त्यामध्ये मंत्र सुद्धा आहे त्यांचे, मंत्र, ते मंत्र चॅन्टिंग, तांत्रिक. जर तुम्ही तांत्रिक बुद्धिझम प्रॅक्टिस करत असाल ना तर तुम्हाला बरेच मंत्र देतात चॅन्टिंग करण्यासाठी, राईट. जेव्हा तुम्हाला तांत्रिक इनिशिएशन घेतात, जेव्हा तुम्ही तांत्रिक अभिषेक घेतात एका लामाच्या अंडर, तेव्हा तुम्हाला काही मंत्रांचं जसं ओम मनी पद्मेहम देतात, ओम तारे तुतारे तुरे स्वाहा देतात, बरोबर की नाही. तर हे तांत्रिक इनिशिएशन करताना तुम्हाला भैसज्य गुरुचं सुद्धा मंत्र देण्यात येतं. मंत्र म्हणजे त्याला मिक्स करू नका अदर कन्सेप्टची, रीड करा मग तुम्हाला समजेल, ठीक आहे. जसं ओम तद्यता ओम भैसज्य भैसज्य महाभैसज्य रज समुद्गते स्वाहा, असं त्याचं भैसज्य गुरु बुद्धांचं मंत्र आहे. कधी कधी असं ते म्हणतात की मेडिकल इमर्जन्सीसाठी त्या मंत्राचं चॅन्टिंग करायला लामा सजेस्ट करतात त्यांच्या उपासक उपासिकांना. तर ही इज अ मेडिसिन बुद्ध. तर तुम्हाला मेडिसिनच्या बाबतीत किंवा ध्यान साधना करताना बरेच त्रास होत असेल तेव्हा ते त्याचा उपयोग करता येतात त्या मंत्राचा, राईट. बट इनिशियली यू शुड हॅव फेथ टुवर्ड्स दॅट तांत्रिक बुद्धिझम, ठीक आहे. पण तिथे जाऊ नका. अदर इफ यू हॅव फेथ देन गो, देन अदरवाइज डोंट गो. ते बरंच वेगळंच जग आहे ते. येस, थँक्यू सर. पण सर आपल्याला बाकीच्या देशामध्ये जे जसं म्हटलं की भैसज्य गुरुला किंवा महेंद्र थेरांना गुरु म्हणतात, पण आपल्या इकडे छोटे मोठे जे गाव असतील तिकडे आपण फक्त समासम बुद्ध तथागत गौतम बुद्धालाच बुद्धांनाच मानतो आपण, राईट. जेव्हा आपण बुद्ध हा शब्द वापरतो ना, बुद्ध ओनली बुद्ध वर्ड, तर हे अनुत्तर सम्यक संबोधी प्राप्त केलेल्या व्यक्तीसाठीच वापरतात. आणि अदर दुसरे बुद्ध असतील जसं अरहंतांना सुद्धा बुद्ध म्हटलेलं आहे, पण अशा त्यांना पर्टिक्युलरली श्रावक बुद्ध असं म्हणतात, राईट. आणि जे विदाउट बुद्धांच्या टीचिंग शिवाय स्वतःच्या मेहनतीने ज्ञान प्राप्त केलेले असते त्यांना पच्चेक बुद्ध म्हणतात. असे 3 प्रकारचे आपल्याला बुद्ध लिटरेचर मध्ये दिसतात पाली लिटरेचर मध्ये. तर सम्यक संबुद्ध, श्रावक बुद्ध आणि पच्चेक बुद्ध. तर जेव्हा आपण बुद्ध रिफर करू तर ते फक्त गेलं पाहिजे सम्यक संबोधी प्राप्त करणाऱ्याला, राईट. असं. आय होप दॅट इज क्लिअर.
ठीक आहे सर, आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती मी शोभा माने यांना धम्मपालन गाथा आणि सरणत्तई याने करावी अशी विनंती करते. शोभा माने मॅम. धम्मपालन गाथा. सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सच्चित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं हि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो चप्पम्पि सुतवानो धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं गय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं गय्यं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.